नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर आपण आज नवीन चालू करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे रेस्पायरेशन अँड सर्क्युलेशन. आता जुन्या सिलेबसमध्ये हा सर्क्युलेशन म्हणून फक्त एक चॅप्टर होता. त्यामध्ये हार्टचं बेसिक स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर, त्यानंतर ब्लडचे काही काही टाईप्स वगैरे हे सगळे पॉईंट त्यामध्ये आपण स्टडी करत होतो. पण आत्ता जो नवीन सिलेबस आहे त्या नवीन सिलेबसमध्ये दोन ह्याचे मेजर पार्ट आहेत. एक पार्ट आहे ह्युमन रेस्पायरेशनचा आणि सेकंड जो पार्ट आहे तो काय आहे तर ॲक्च्युली सर्क्युलेटरी सिस्टीम कशी काम करते, हार्टचं स्ट्रक्चर जे काय सांगितलं ते मी. आता हा जो ह्युमन रेस्पायरेशन आहे तो थोडासा वेगळा आहे आणि जो आपण 11वीला अभ्यास केला आहे सेल्युलर रेस्पायरेशन, जर तुम्हाला आठवत असेल बघा, त्यामध्ये आपण ब्रेकडाऊन बघितलं. म्हणजे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन कशामध्ये होतं, पायरुविक ॲसिड, त्याला काय म्हणायचं ग्लायकोलायसिस. पायरुविक ॲसिडचं परत ॲसिटाइल कोए लिंक रिॲक्शन, ॲसिटाइल कोएचं परत क्रेब सायकलच्या थ्रू CO2 बाहेर पडत होते, त्याला कार्बॉक्झिलिक सायकल सुद्धा म्हणत असतो आपण. बरेच काही काही त्याला नाव आहेत. हे सगळं आपण बघितलंय 11वीच्या रेस्पायरेशन. पण ते रेस्पायरेशन कसं होतं, सेल्युलर रेस्पायरेशन. आत्ता जो आपण पार्ट बघणार आहे म्हणजे ॲक्च्युली इनहेलेशन एक्सेलेशन कसं होत असतं हे आपण यामध्ये स्टडी करणार आहे. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता जो फर्स्ट पॉईंट आहे तो बघूया आपण. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला एनर्जी पाहिजे कशासाठी, तर ज्या काही सगळ्या आपल्या जे काही व्हायटल ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्या काही आपल्या बॉडीमधल्या ज्या काही सगळ्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, रिॲक्शन्स आहेत, सगळ्याला महत्त्वाचं आपल्याला काय पाहिजे, एनर्जी पाहिजे इन द फॉर्म ऑफ काय, ATP. त्यासाठी आपण काय करत असतो तर फूड कन्झ्युम करत असतो. एकदम बेसिक आहे बघा. ते फूड कन्झ्युम केल्यावर त्याचं काय होत असतं, डायजेशन. आपण 11वीचं एक चॅप्टर बघितलं आहे काय, ह्युमन न्यूट्रिशन. त्यामध्ये डायजेशन होतं. म्हणजेच काय, जे आपण फूड खाल्ले ते कॉम्प्लेक्सचं काय होतं, सिम्पल फॉर्ममध्ये. त्यानंतर ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. मग त्याच्यावर वेगवेगळ्या काही काही मेटाबॉलिक रिॲक्शन्स होतात, कॅटाबॉलिझम होतं, ॲनाबॉलिझम होतं. आणि सगळ्यात शेवटी काय करत असतो आपण तर, म्हणजे मेन सोर्स काय असतो लक्षात ठेवायचं, त्याचं मेन एम काय असतं तर आपल्याला काय पाहिजे, एनर्जी पाहिजे. सेकंड पॉईंट बघा. द एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पोटेन्शियल एनर्जी, हवेअर नॉट युजेबल बाय द ऑर्गॅनिझम्स अनलेस इट कन्वर्टेड इन टू युजेबल फॉर्म. आता इथं साधं सोपं लक्षात ठेवा. आपण फूड कन्झ्युम केलं आहे, फूड कन्झ्युम केलं, त्याचं सिम्पलचं काय झालं, कॉम्प्लेक्सचं काय झालं, सिम्पल फॉर्म झालं. म्हणजे सपोज आपण कन्सिडर करूया ग्लुकोज. ग्लुकोज काय आहे, हे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आहे. मी सांगतोय त्याच्याकडे जरा व्यवस्थित लक्ष द्या. एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कन्सिडर करूया ग्लुकोज. आता ग्लुकोजपासून काय पाहिजे आपल्याला, एनर्जी पाहिजे. ग्लुकोजपासून एनर्जी पाहिजे. आणि जो आपला 11वीचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण काय बघितलं आठवते का बघा, ग्लुकोज आपण काय करत होतो, त्याचं ब्रेकडाऊन करत होतो. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं तर आपण पायरुविक ॲसिडमध्ये, त्याला काय म्हटलेलं, ग्लायकोलायसिस. मग ही सगळी प्रोसेस आहे, ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, त्यानंतर ETS पाथवे, हे सगळं झाल्यावर जे काही NADPH2 FADH2 तयार झाल्यात त्यापासून काय झालं, मायटोकॉन्ड्रियाचे जे काही काय म्हणू आपण F1 पार्टिकल्स असतात तिथे ATP सिंथेस काम करत असतं. जर तुम्हाला व्यवस्थित सगळ्या प्रोसेस आठवत असतील, यामध्ये किमान 3 सायकल तर तुमच्या लक्षात असतील व्यवस्थित. सायकल म्हणण्यापेक्षा पाथवे म्हणूया आपण. फक्त ग्लायकोलायसिस हा पाथवे आहे, क्रेब्स सायकल आहे. त्यामुळं ते जरा असं लक्षात ठेवा. म्हणजे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड लक्षात ठेवायचं ग्लुकोज आहे. आणि ग्लुकोजपासून आपण काय करणार आहे, ATP करणार आहे. दिस कन्व्हर्जन इज अचिव्ड थ्रू प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन. आता रेस्पायरेशन होतं म्हणजे काय होतं, जे फूड आहे म्हणजे जे ग्लुकोज आपण कन्सिडर करू एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, त्याचं आपण काय करत असतो, ब्रेकडाऊन करत असतो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, ऑक्सिजन. म्हणजे त्या ब्रेकडाऊन कसं करणार आहे आपण, थ्रू ऑक्सिडेशन. आता रेस्पायरेशनची डेफिनेशन पहिला व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक पुस्तकात थोडीशी पुढं पाठीमागे डेफिनेशन असते, पण प्रत्येक ह्याचा मिनिंग सेम असते. आता आपल्या स्टेट बोर्डमध्ये जी डेफिनेशन आहे ती बघूया आपण. रेस्पायरेशन इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. सगळ्यात महत्त्वाचा शब्द काय, ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण एक्झाम्पल घेऊया ग्लुकोज. इन ऑर्डरली मॅनर, म्हणजे त्यामध्ये ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल आणि ETS अशा स्टेप वाईज सगळ्या गोष्टी होत होत्या बघा. ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. आता मी सांगतो ते व्यवस्थित समजत असेल तुम्हाला. ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं झालं ब्रेकडाऊन, झालं पायरुविक ॲसिड, परत झालं ॲसिटाइल कोए, ॲसिटाइल कोएपासून CO2 बाहेर पडले, कशामध्ये, क्रेब्स सायकलमध्ये NADPH2 मिळाले. आणि सगळ्यात शेवटी ETS मध्ये काय मिळतं आपल्याला, ATP मिळत असतात. ETS मध्ये काय मिळत असतात, ATP मिळत असतात. आता जर तुम्हाला आठवत असेल तर एक मी सिम्पल क्वेश्चन विचारतो ह्याच्या रिलेटेड. NADPH2 गेलं आपल्याला, NADPH2
आणि NADPH2 आणि FADH2 हे आपल्याला किती ATP देत असतात? 2, 3 ते त्या ह्याच्यामध्ये मला व्यवस्थित जरा आन्सर सांगा. 2, 3 किंवा 1.5, 2 जे काय असेल ते सगळं. NADPH2 आणि FADH2. आता जरा असं लक्ष द्या व्यवस्थित. त्यामध्ये मी आणखीन एकदा डेफिनेशन सांगतो. डेफिनेशन पाठ करू नका, जरासं व्यवस्थित समजून घ्या. बायोकेमिकल प्रोसेस आहे. बायोकेमिकल प्रोसेस आहे. त्यामध्ये ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. इथे ॲड केलाय का आपण ऑक्सिजन? तर ॲड केलाय. त्यानंतर ऑर्गॅनिक कंपाऊंड. कशामध्ये? ऑर्गॅनिक कंपाऊंड. एक एक्झाम्पल घेऊया आपण ग्लुकोज, कारण मेन एनर्जीचा मेजर सोर्स काय असतो? ग्लुकोज. त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी पण इथे सायकल अशा कुठल्या मेन्शन केल्या नाही आहेत बघा. क्रेब्स सायकल, ग्लायकोलायसिस, ते फक्त ओव्हरऑल कन्सिडर केले. ऑर्डरली मॅनर म्हणजेच काय? त्या सगळ्या स्टेप वाईज सगळ्या ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETS. सगळ्या शेवटी NADPH2 आणि FADH2 पासून काय मिळतात आपल्याला? ATP मिळत असतात. काय? कशासाठी? तर आपल्याला एनर्जी पाहिजे असते. लक्षात ठेवा. आता रिॲक्शन बघा खाली, C6H12O6. आता हे फक्त इथे टाईप करता आलं नाही मला व्यवस्थित, ते जरा मोबाईलवर जमत नाही, त्यामुळे जरा समजून घ्या. हा फॉर्म्युला कशाचा आहे? ग्लुकोजचा. आपल्याला माहिती आहे C6H12O6. प्लस त्यामध्ये आपण ॲड काय केला? CO2 ॲड केला. म्हणजे काय केलं आपण? ऑक्सिडेशन केलं. त्यानंतर काय मिळालं बघा? बाहेर काय पडलं? कार्बन डायऑक्साईड. कारण कुठली पण मेटाबॉलिक रिॲक्शन झाल्यावर, ऑक्सिडेशन झाल्यावर काय तयार होत असतं? कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. ते 6 मॉलिक्यूल तयार झाले. 6CO2, 6H2, वॉटर मॉलिक्यूल पण तयार झालं. सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे आपल्याला? ATP. म्हणजेच काय? एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. 38 ATP आपण सगळं बघितले बघा. 38 कसं, 36 कसं, कुठल्या सायकलमध्ये किती ATP मिळाले, ह्या सगळ्या रिॲक्शन्स आपण बघितल्यात 11वीला. म्हणजे हे ग्लायकोलायसिस वगैरे त्या सगळ्या ओव्हरऑल रिॲक्शन कन्सिडर करून इथं काय आपण बघतोय? डेफिनेशन रेस्पायरेशनची. त्यानंतर बघा आता, फॉर दिस रिझन प्रोसेस ऑफ गॅसेस एक्सचेंज, म्हणजे ऑक्सिडेशन करायचं आहे तर आपल्याला काय पाहिजे? ऑक्सिजन. काय पाहिजे? ऑक्सिजन पाहिजे. तो ऑक्सिजन कुठून घेणार आपण? ॲटमॉस्फिअरमधून, म्हणजे वातावरणातून, थ्रू जे काय आपले नेअर्स असतात, म्हणजे नागपुड्यातून सगळे असं काय होणार आहे? जे काही रेस्पिरेटरी ट्रॅक आहे, ट्रॅकिया वगैरे, त्याच्या थ्रू काय होणार आहे? ऑक्सिजन आपण आत घेणार आहे आपल्या बॉडीच्या. फॉर गॅसेस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड द एन्व्हायरमेंट, म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणूया आपण. द साईट फॉर गॅसेस एक्सचेंज इज कॉल्ड एज अ रेस्पायरेटरी सरफेस. जिथं गॅसेस एक्सचेंज होत असतात त्या साईटला काय म्हणायचं? रेस्पायरेटरी सरफेस. पुढचा पॉईंट बघूया आपण. ऑर्गन्स ऑफ रेस्पायरेटरी एक्सचेंज. रेस्पायरेटरी एक्सचेंज इज अ सिम्पल फिजिकल प्रोसेस फॉर इफिशियंट गॅसेस एक्सचेंज. द रेस्पायरेटरी सरफेस शुड हॅव फॉलोइंग फीचर्स. आता हे फीचर्स व्यवस्थित लक्षात ठेवा. NCERTमध्ये इम्पॉर्टंट आहेत. आता हे कशासाठी? कारण ॲसर्शनला किंवा एखादा लॉंग क्वेश्चन असेल MCQ मधलाच, काही कधी कधी एक्स्ट्रा ऑप्शन देतात, त्यामुळे ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठले कॅरेक्टरिस्टिक किंवा कुठल्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत त्या एखाद्या रेस्पायरेटरी सरफेसमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं तो लार्ज पाहिजे, लार्ज सरफेस एरिया पाहिजे, थिन पाहिजे, कारण गॅसेसचं एक्सचेंज झालं पाहिजे, त्याचं मेम्ब्रेन काय पाहिजे? थिन पाहिजे. त्यानंतर हायली व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर म्हणजे कधी पण जर शब्द आला ॲनिमल बॉडी किंवा ॲनिमल बॉडीमध्ये, तर व्हॅस्क्युलर जर शब्द आला तर तिथं काय असणार आहेत? ब्लड कॅपिलरीज, आर्टरीज, व्हेन्स, ह्या सगळ्या तिथं असं एकत्रित असणार आहेत, त्याला म्हणायचं व्हॅस्क्युलर. जर प्लांटमध्ये शब्द आला व्हॅस्क्युलर, तिथं काय असणार आहेत? झायलम आणि फ्लोएम. एकदम सिंपल लक्षात ठेवा. ब्लड कॅपिलरीज जर असतील ॲनिमलमध्ये तर त्याला काय म्हणायचं? व्हॅस्क्युलर. तो कसा पाहिजे? हायली व्हॅस्क्युलर, म्हणजे भरपूर तिथं काय पाहिजेत? कॅपिलरीज पाहिजेत, कारण ट्रान्सपोर्ट झालं पाहिजे. कारण जो ऑक्सिजन आपण घेणार आहे तो कुठं गेला पाहिजे? तर ब्लडमध्ये गेला पाहिजे. त्यानंतर बघा, परमिएबल टू अलाव एक्सचेंज ऑफ गॅसेस. परमिएबल असलं पाहिजे. म्हणजे परमिएबल म्हणजे काय? जर आपण कन्सिडर करूया हे एक मेम्ब्रेन आहे, हे एक मेम्ब्रेन आहे आणि इथं गॅसेस मॉलिक्यूल आलाय, ऑक्सिजन आलाय म्हणूया आपण, तो आत त्याची एंट्री झाली पाहिजे, म्हणजे त्याला प्रवेश दिला पाहिजे. म्हणजेच ते असलं काय पाहिजे? परमिएबल असलं पाहिजे. परमिएबल काय असलं पाहिजे? मेम्ब्रेन असलं पाहिजे. इट शुड मॉइस्ट. आता हे सगळे जे काही कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत किंवा प्रॉपर्टीज आहेत कशाच्या? रेस्पायरेटरी सरफेसच्या, त्या जराशे व्यवस्थित लक्षात ठेवा. लार्ज सरफेस एरिया, थिन, हायली व्हॅस्क्युलर, परमिएबल, आणि काय? सरफेस कसा असला पाहिजे? मॉइस्ट असला पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स. आता हा जरासा नवीन पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केला आहे. प्लांट्समध्ये कसं होत असतं गॅसेसचं एक्सचेंज? कारण प्लांट्समध्ये पण O2, CO2 हे सगळे तयार होत असतं, ते आपल्याला माहिती आहे. द शेप अँड स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स फॅसिलेट गॅसेस एक्सचेंज बाय डिफ्युजन. आणि डिफ्युजन म्हणजे आपल्याला माहिती आहे बेसिक, हायर कॉन्सन्ट्रेशनपासून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे काय होत असतं? ट्रान्सपोर्ट होत असतं.
त्याला काय म्हणायचं, डिफ्युजन. त्यानंतर बघा, म्हणजे एक मध्ये मेम्ब्रेन आहे, इकडे सपोज कन्सिडर करूया भरपूर असे मॉलिक्युल्स आहेत, हायर कॉन्सन्ट्रेशन आहे, दुसरीकडे ते ट्रान्सफर झाले फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, त्याला काय म्हटलं आपण, डिफ्युजन. तिथं कुठल्याही प्रकारची शक्यतो एनर्जी लागत नाही. ॲक्टिव्ह पॅसिव्ह यामध्ये आपण बघितले 11वीच्या एका चॅप्टरमध्ये सेल स्ट्रक्चरमध्ये बघितले. त्यानंतर बघा, अ टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट्स हॅज मेनी एअर स्पेस बिटवीन देअर सेल, स्टेम, लीफ अँड रूट. टेरेस्ट्रियल म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे ते. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, दिस एअर स्पेसेस आर कंटिन्युअस. आता हे महत्त्वाचं नाही, आता इथं जरासं फक्त एक शब्द तेवढा लक्षात ठेवा, प्लांटचं रेस्पिरेशन एवढं काय तुम्हाला इन डिटेल विचारत नाहीत. ऑक्सिजन डिफ्यूज इन टू द एअर स्पेस थ्रू स्टोमाटा. आता स्टोमाटा माहिती आहे आपल्याला, असे काय तर किडनी शेप असा काय तर असतोच बघा, स्टोमाटा ओपन आणि क्लोज होत असतो. तो कुठं असतो तर प्लांटच्या लीफवर असतो, मेझोफिल सेलमध्ये असतात स्पेसिफिक, त्याला काय म्हणतो आपण, स्टोमाटा. ते ओपन आणि क्लोज होत असतात. कशासाठी तर गॅसेस एक्सचेंजसाठी. आपण फक्त पॉईंट काय बघतोय, गॅसेस एक्सचेंजचा. आणि प्लांटमध्ये काय लक्षात ठेवायचं, फक्त स्टोमाटा आहेत, एवढाच फक्त पॉईंट महत्त्वाचा आहे. in the aerated soil the oxygen dissolve in the form of, पाहिजे फिल्म झाले तिथं, in the form of moisture or water around the root tissue and enters it by diffusion. रूट्समध्ये सुद्धा काय होत असतं तर जे काही सॉईलमधला ऑक्सिजन आहे तो सुद्धा काय होत असतो, मेम्ब्रेनच्या थ्रू जे काय असेल ते त्या थ्रू ट्रान्सपोर्ट केला जातो. फक्त प्लांट्समध्ये एवढंच फक्त लक्षात ठेवा की स्टोमाटा आहे, स्टोमाटा ओपन आणि क्लोज होत असतात CO2 O2च्या एक्सचेंजसाठी. त्यानंतर बघा, उडी तिचा उच्चार करता येत नाही मला, ते मी म्हणताना उडी म्हणतोय, खरं ते तुम्हाला ऐकू उडी येईल, तेवढं फक्त समजून घ्या. त्यामध्ये ट्रीज आणि शर्ब्स आपण कन्सिडर करतो. म्हणजे थोडक्यात जे एखादं जर काय झाड किंवा आपण वृक्ष म्हणूया, त्याचं जे काय म्हणूया आपण, त्याचं काय असतं ते बार्क, काय मराठी शब्द आहे त्याला, खोड. जे बार्क असतं ते कसं असतं, ब्राऊन कलर दिसतं त्याला, तसं आपण ते शब्द वापरतो. आणि जे हर्ब्स असतात त्याचं ग्रीन कलर असते. त्यामध्ये बघा, हॅव एक्सटर्नल इम्परवियस बार्क. आता एक्सटर्नल म्हणजे आपल्याला माहिती आहे आउटर साईडला असतो. इम्परवियस जर असा नवीन शब्द आहे. इम्परवियस म्हणजे थोडक्यात त्याला काय म्हणूया आपण, जर एखादे बारके पोर्स असेल तर त्याला छिद्र, अच्छिद्र शब्द आहे, अच्छिद्र. इम्परवियस म्हणजे त्याला काय म्हणायचं, अच्छिद्र. म्हणजे ते थोडक्यात जे काही गॅसेस मॉलिक्युल्स आहेत त्याला त्याची एंट्री काय करत नाहीत, एंट्री थांबवतात, त्याला स्टॉप करतात, ॲज अ बॅरियर म्हणून काम करत असतात. त्याला म्हणायचं एक्सटर्नल इम्परवियस बार्क. म्हणजे फक्त लक्षात ठेवा, इम्परवियस म्हणजे ऑक्सिजन आहे किंवा CO2 गॅसेस मॉलिक्युल्स आहेत, त्याची एंट्री होत नाही, एवढंच फक्त लक्षात ठेवा. हिअर गॅसेस एक्सचेंज ऑकर्स थ्रू द स्मॉल पोर्स इन द स्टेम सरफेस कॉल्ड लेंटिसेल्स. आता त्यामध्ये काय असतात की स्टेममध्ये बारके पोर्स असतात, त्याला काय म्हणायचं, लेंटिसेल्स. आणि लेंटिसेल जर तुम्हाला आठवत असेल, 11वीचा एक आपला चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, त्यामध्ये न्यूमॅटोफोर्स, जे काही दलदलीच्या प्रदेशातले जे काही वृक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुंदरी आठवत असेल एक्झाम्पल, त्यामध्ये काय होत असतं की त्याचे जे रूट्स आहेत ते बाहेर येत असतात. जर तुम्हाला व्यवस्थित आठवत असेल मॉर्फोलॉजी, कारण मॉर्फोलॉजी बराच मोठा चॅप्टर आहे, त्यामध्ये आपल्याला शब्द गेला बघा, लेंटिसेल्स. त्यानंतर आता मेन आपला पार्ट, रेस्पिरेशन इन ॲनिमल्स, सगळ्यात महत्त्वाचा. ॲज कम्पेअर्ड टू प्लांट्स, ॲनिमल शोज वाईड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी सर्फेस ऑर ऑर्गन्स. कारण स्पेसिफिक अशा रेस्पिरेटरी सर्फेस पण आणि स्पेसिफिक असे ऑर्गन्स पण आहेत. द रेस्पिरेटरी सर्फेस डिफर इन व्हेरियस ॲनिमल्स. प्रत्येक ॲनिमल्समध्ये डिफरंट असतात म्हणून त्याला तसा शब्द वापरला आहे. इन ॲनिमल्स, डिपेंडिंग अपॉन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन अँड द सराउंडिंग मीडियम, सर्टन पार्ट्स ऑफ द बॉडी हॅव बिकम स्पेशलाइज्ड इन टू डिफरंट टाईप्स ऑफ रेस्पिरेटरी ऑर्गन. आता काही ॲनिमल्समध्ये काय असतं की आता आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये लंग्स असतात, पण काही ॲनिमल्समध्ये असे डिफरंट काही ऑर्गन्स आहेत. म्हणजे गिल्स म्हणूया आपण, बुक गिल्स असतील, बुक लंग्स असतील, ते आपण सगळे एका चॅटमध्ये व्यवस्थित अभ्यास करणार आहे. फक्त प्रत्येक सगळ्या ॲनिमलकडं लंग्सच असतील असं नाही, ते जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा. इन द हायर ॲनिमल्स दिस रेस्पिरेटरी ऑर्गन्स आर ऑल्सो असोसिएटेड विथ ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर ट्रान्सपोर्ट सिस्टीम जरासं आपण इन डिटेल बघणार आहे. आता हा एक्स्ट्रा एक जरासा पॉईंट आहे, तो जरासा आपण स्टडी करूया व्यवस्थित, काय आहे ते. त्यामध्ये बघा, आता ऑर्गॅनिझम सांगितलं आहे, हॅबिटेट सांगितलं आहे त्याचं, आणि रेस्पिरेटरी सरफेस कुठला आहे किंवा ऑर्गन कुठला आहे स्पेसिफिक. जे प्रोटिस्ट आहेत, पोरीफेर आहेत, त्यामध्ये स्पॉन्जेस आहेत. त्यानंतर सिलेंटेरा आहेत. आपल्याला सगळे फायलम आपण 11वीला बघितलं, त्यामुळे ते काय फार काय अवघड नाही. प्रोटिस्टा, सिलेंटेराटा आपल्याला माहिती आहे, स्पॉन्जेस, सायकॉन, जे काय त्याचे एक्झाम्पल असतील ते. मॅम ते जरासं इमॅजिन झालं असेल तुम्हाला काय आहेत ते, कारण बऱ्याच वेळेला गेले. प्रोटिस्टा, सिलेंटेराटा म्हणजे सुद्धा माहिती आहे तुम्हाला.
हॅबिटेट काय असतं ते ॲक्वॅटिक असतं, फ्रेश वॉटर मरीन वॉटर जे काय असेल ते. महत्त्वाचं काय प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यांच्यामध्ये काय होत असतं की प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू काय होत असतं तर जे गॅसेसचं एक्सचेंज होत असतं. जर तुम्हाला आठवत असेल साधं सोपं की तुम्हाला ॲनिमेशन दाखवलेलं की पोरीफेराचं, त्या पोरीफेरामध्ये आठवते का बघा तुम्हाला, असं एक एक्स्ट्रा एक वरचं एक ओपनिंग असतं, इथं बारके बारके पोर्स असतात, एक असतं ऑस्क्युलम, एक असतात काय हे ऑस्टिया असतात, आणि त्याच्या थ्रू काय होत असतं सिम्पल एक्सचेंज होत असतं गॅसेस मॉलिक्युलचं, म्हणून एक सिम्पल मेम्ब्रेन असतं म्हणून प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ते काय सगळं कॉयनोडर्म वगैरे ते काय सगळं इन डिटेल किंवा पिनॅकोडर्म हे सगळं काय इन डिटेल सांगायची गरज नाही आता सध्या तरी. त्यामुळे फक्त लक्षात ठेवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या थ्रू म्हणजे वरचं जे मेम्ब्रेन आहे त्याच्या थ्रू काय होत असतं, काय होणार आहे, रेस्पायरेशन होणार आहे. त्यानंतर बघा फ्लॅट वर्म लाईक प्लॅनरिया, ॲनलिडास, अर्थवर्म त्यामध्ये आपण कन्सिडर करतो नेरिस. नेरिस म्हणजे माहिती आहे तुम्हाला काय आहे ते, लीच, हे तिन्ही पण आपण ॲनलिडामध्ये अभ्यास केलेत. नेरिस ॲक्वॅटिक असतं. त्यानंतर ॲम्फिबियन्स त्यामध्ये फ्रॉग, त्यामध्ये हे ॲक्वॅटिक किंवा सेमी ॲक्वॅटिक आहेत म्हणूया आपण. त्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि जनरल बॉडी सरफेस किंवा त्याला आपण मॉइस्ट स्किन म्हणूया. आता एक फक्त फ्रॉगचं जर असं लक्षात ठेवा आणि कशाचं अर्थवर्म किंवा ॲनिलिडाचं. कारण फ्रॉगवर स्पेसिफिक असा क्वेश्चन विचारलेला असतो की फ्रॉगचं रेस्पायरेशन हे दोन प्रकारे होत असते. त्याच्याकडं फ्रॉगकडं लंग्स पण असतात आणि स्किनच्या थ्रू सुद्धा काय होत असतं त्याचं रेस्पायरेशन होत असतं. म्हणजे स्किन असते त्या स्किनच्या थ्रू काय होत असतं असं रेस्पायरेशन होत असतं. मॉइस्ट स्किन असते, जर कधी पण आपण फ्रॉगची स्किन बघितलेली असते तर ते जराशी अशी ओलसर दिसत असते आपल्याला. आता एक त्याला एक स्पेसिफिक असा शब्द वापरायचा, इथं पुस्तकात मेन्शन केला नाही आहे आणि तो नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. स्किनच्या थ्रू जर रेस्पायरेशन झालं, मॉइस्ट स्किनच्या थ्रू जर रेस्पायरेशन झालं तर त्याला म्हणायचं क्युटॅनियस रेस्पायरेशन. इथं लिहिता येत नाही जरा व्यवस्थित, तेवढं समजून घ्या. इथं लिहितो मी क्युटॅनियस रेस्पायरेशन, त्याला काय म्हणणार आपण क्युटॅनियस रेस्पायरेशन. जर स्किनच्या थ्रू रेस्पायरेशन झालं तर क्युटॅनियस रेस्पायरेशन. अर्थवर्म आणि फ्रॉग हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तुम्हाला क्युटॅनियस हा शब्द स्पेसिफिक तिथं मेन्शन केलेला असतो, त्यामुळे डोक्यात लक्षात ठेवायचं बरोबर. जर क्वेश्चन विचारला क्युटॅनियस रेस्पायरेशन थ्रू स्किन, दोन ॲनिमल फक्त लक्षात ठेवा, अर्थवर्म आणि फ्रॉग, कारण हे दोन ॲनिमल त्याच्यावर जास्त मेजर असतो क्वेश्चन. त्यानंतर बघा पुढचा कुठला पॉईंट आपला इन्सेक्टचा. इन्सेक्ट आपल्याला माहिती आहे टेरिस्ट्रियल असतात, त्यांच्यामध्ये ट्रॅकियल ट्यूब्स किंवा स्पायरॅकल्स असतात. जर तुम्हाला आठवत असेल 11वीचा आपला चॅप्टर कुठला कॉकरोच, त्यामध्ये आपण बघितले स्पायरॅकल्स. आता त्या रिलेटेड एक सिम्पल क्वेश्चन विचारा तुम्ही, किती स्पायरॅकल्स आहेत आपल्यामध्ये, म्हणजे कॉकरोचमध्ये किती स्पायरॅकल्स असतात तेवढं फक्त सांगा. म्हणजे स्पायरॅकल्स म्हणजे असे एक्सटर्नल असतात बघा. त्यानंतर ट्यूब, असे आपण स्ट्रक्चर बघितले. जर तुम्हाला 11वीचा आपला म्हणजे शेवटी चॅप्टर घेतलेला मी कुठला त्याला ॲनिमल टाईप म्हणतो आपण, त्यामध्ये कॉकरोचचा आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, त्यामध्ये आपल्याला शब्द गेला स्पायरॅकल्स. त्यामध्ये शब्द काय गेलता स्पायरॅकल्स. आणि किती स्पायरॅकल्स आहेत कॉकरोचमध्ये त्याचं फक्त आन्सर सांगा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे तो. त्यामध्ये थोरॅक्समध्ये असतात किती, ॲबडॉमेनमध्ये किती असतात ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आता जर तुम्हाला क्वेश्चन विचारला ट्रॅकियल रेस्पायरेशन, जर स्पेसिफिक विचारला ट्रॅकियल रेस्पायरेशन, तर लक्षात ठेवायचं ते कोणामध्ये होतं, इन्सेक्टमध्ये. कधी कधी स्पेसिफिक असं कॉकरोचचं नाव देतात, त्यामुळं ते जर असं माहीत पाहिजे. ट्रॅकियल रेस्पायरेशन इन्सेक्ट, एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. आता ॲरॅक्नाइड्स म्हणजे त्यामध्ये स्पायडर आणि स्कॉर्पिऑन्स, आणि स्पायडर आणि स्कॉर्पिऑन्स पण लक्षात ठेवा आणि त्याचा क्लास पण लक्षात ठेवा. ॲरॅक्निड्स किंवा ॲरॅक्निडा असं तुम्हाला स्पेसिफिक शब्द विचारतात, किंवा स्पायडर अँड स्कॉर्पिऑन, हे दोन ॲनिमल महत्त्वाचे, कोळी, विंचू. आता त्यामध्ये लक्षात ठेवा बुकलंग्स, ती जशी पुस्तकाची पानं असतात त्याच्याप्रमाणे त्याचे लंग्स असतात म्हणून त्याला म्हणायचं बुकलंग्स. आणि हा सुद्धा MCQचा क्वेश्चन आहे. बुकलंग्स व्यवस्थित लक्षात ठेवा. स्कॉर्पिऑन, स्पायडर म्हणजेच काय ॲरॅक्निड्स, हे जरासं व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण MCQचा क्वेश्चन ह्याच्यावर बराच वेळेला विचारला आहे. बुकलंग्स कोणामध्ये प्रेझेंट असतात. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम आहे, आता इथं दिसते बघा बुकलंग्स म्हणजे जशी पानं असतात पुस्तकाची दोन्ही साईडला असतात, तशा पद्धतीनं त्यांचे काय लंग्स असतात म्हणून त्याला म्हणायचं बुकलंग्स. MCQचा क्वेश्चन बघा, बुकलंग्स प्रेझेंट इन ॲरॅक्निडा, क्लास आहे. ॲनिमल स्पेसिफिक विचारला तर स्कॉर्पिऑन आणि लक्षात ठेवायचं स्पायडर, कोळी, विंचू लक्षात राहतोय, बुकलंग्स. फार काय अवघड नाही, डायग्राम तुम्हाला विचारत नाहीत, फक्त समजण्यासाठी. त्यानंतर आहे लिम्युलस, त्याला आपण काय म्हणतो, लिम्युलस हा कसा आहे बरं, फॉसिल, लिव्हिंग फॉसिल आहे.
त्याला काहीतरी क्रॅबच्याच रिलेटेड आहे, त्याला एक पुढं आणि काहीतरी शब्द आहे, असं एन्शियंट क्रॅब असं काहीतरी शब्द आहे, एन्शियंट का अटलांटिक क्रॅब असं काहीतरी, ते आठवत नाही मला, पण लिव्हिंग फॉसिल आहे लिम्युलस. तुम्हाला डायग्राम दाखवतो मी पुढं काय आहे ते. आणि आर्थ्रोपोडा, पण स्पेसिफिक लिम्युलस लक्षात ठेवा, जरा सायंटिफिक नेम आहे. लिम्युलसमध्ये काय प्रेझेंट असतात, बुक गिल्स प्रेझेंट असतात. बुक लंग्स म्हटलं की ॲरॅक्निडा, बुक गिल्स म्हटलं की काय लक्षात आलं पाहिजे, आर्थ्रोपोडा आहे. आणि स्पेसिफिक असा लिव्हिंग फॉसिल त्याला म्हणतो, म्हणजे क्रॅबसारखं त्याचं स्ट्रक्चर असतं, त्याला पुढे काहीतरी शब्द आहे, त्याला ॲटलांटिक का असं काहीतरी क्रॅब म्हणून शब्द वापरतो आपण, ते मला जरा असं व्यवस्थित आठवत नाही. फक्त लिम्युलस लक्षात ठेवा, लिम्युलस आणि बुक गिल्स. त्यानंतर बघा ॲम्फिबियनमध्ये टॅडपोल. आता टॅडपोल म्हणजे जी लार्वा असते फ्रॉकची, कारण फ्रॉकची जी लार्वा असते आपण त्याला स्पेसिफिक शब्द वापरतो टॅडपोल, त्यामुळे ते टॅडपोल शब्द लक्षात ठेवा. सॅलमेंडर आणि न्यूट्स. आता इथं जरासं पॉईंट व्यवस्थित पहिला समजून घ्या. टॅडपोलवर हा बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला आहे, एक्सटर्नल गिल्स प्रेझेंट असतात. आता हे सॅलमेंडर जरासं ॲड केले, न्यूट्सनी जरासं एक्स्ट्रा ॲड केले, पण टॅडपोल हा मेजर क्वेश्चन असतोय, तो व्यवस्थित लक्षात ठेवा. टॅडपोल हे ॲक्वॅटिक आहेत, टॅडपोल हे ॲक्वॅटिक असतात. फ्रॉग हा दोन्ही पण ठिकाणी असतो आपल्याला माहीत आहे, ॲम्फिबिया त्याला त्यासाठी म्हणतो. पण टॅडपोल हे लार्वल स्टेजमध्ये असतात, एगमधून लार्वा बाहेर पडणार आहे, त्या लार्वल स्टेजमध्ये टॅडपोल असतात. आणि त्याच्याकडे काय असतात, असे त्याच्या साईडला असे काय दिसतात आपल्याला, एक्सटर्नल असे काय दिसतात, गिल्स दिसतात, बाहेर आलेले गिल्स दिसतात, म्हणून त्याला म्हणायचं एक्सटर्नल गिल्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, टॅडपोल एक्सटर्नल गिल्स शो करतात. त्यानंतर फिशमध्ये हॅबिटेट काय ॲक्वॅटिकच असणार आहे, त्यामध्ये इंटरनल गिल्स असतात. तर ह्याला इंटरनल गिल्स का म्हटलंय, कारण जर तुम्ही एखादं फिश कन्सिडर केलं, पुढे डायग्राम दाखवतोच, त्याच्यावर असे इथं गिल्स दिसतात बघा आपल्याला, ते गिल्स कव्हर केलेले असतात कशानंतर, ओपरक्युलमनं, म्हणून त्याला म्हणायचं काय, इंटरनल गिल्स. टॅडपोल एक्सटर्नल गिल्स, फिशमध्ये काय असतात, इंटरनल गिल्स. त्यानंतर रेप्टाइल्स, बर्ड्स आणि मॅमल्समध्ये आपण येतो. लंग्स आपल्यामध्ये स्पेसिफिक आहेत आणि त्यालाच म्हणायचं पल्मोनरी. त्याला काय म्हणायचं, पल्मोनरी. जर लंग्सच्या रिलेटेड नुसतं लंग्स असेल तर त्याचं मिनिंग काय असणार आहे, पल्मोनरी असणार आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर टर्टल्स जे अंडर वॉटर असतात, म्हणजे टर्टल्समध्ये आपल्याला पण माहिती आहे की ते टेरेस्ट्रियलसुद्धा असतात आणि अंडर वॉटर पण असतात. जे अंडर वॉटर टर्टल्स आहेत त्यांच्यामध्ये रेस्पायरेशनसाठी स्पेसिफिक काय ऑर्गन आहे, त्याला म्हणायचं काय, क्लोआका म्हणायचं त्याला. मी पुढे एक डायग्राम दाखवतो काय आहे ते. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते, ती कशाची आहे बघा, तर त्याला म्हणायचं लिम्युलस. आणि इथं काय दिसतात बघा, फक्त बुक गिल्स, बाकी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं नाही आहे. हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, बुक गिल्स. क्रॅबच्या रिलेटेड ते त्या फॅमिलीच्याच रिलेटेड ते काय तर आहे. लिम्युलस सायंटिफिक नेम आहे, बुक गिल्स. व्यवस्थित लक्षात ठेवा, बुक लंग्स, ॲरॅक्निडा, बुक गिल्स, लिम्युलस. त्यानंतर काय बघितलं आपण, सगळ्यात महत्त्वाचं तर पॉईंट कुठला बघितला, लंग्स कुणामध्ये, तर ह्युमन्समध्ये असतात, मॅमल्समध्ये असतात म्हणून आपण. इन्सेक्टमध्ये ट्रॅकी आहेत. आणि एक पॉईंट सांगायचा राहिला तुम्हाला, फिशमध्ये आपल्याला माहिती आहे गिल्स प्रेझेंट आहेत, इंटरनल गिल्स आहेत. पण गिल्सच्या थ्रू जर रेस्पायरेशन झालं तर त्याला म्हणायचं ब्रँकियल रेस्पायरेशन. व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचा क्वेश्चन. गिल्सच्या थ्रू जर रेस्पायरेशन झालं तर त्याला काय म्हणणार आपण, ब्रँकियल रेस्पायरेशन. ट्रॅकियाच्या थ्रू इन्सेक्ट, ब्रँकियल फिशमध्ये, प्रॉन्समध्ये दिसून येतं आपल्याला, आणि ते गिलच्या थ्रू रेस्पायरेशन होत असतं. आता त्यानंतर जे तुम्हाला स्क्रीनवर डायग्राम दिसते ती सॅलमेंडरची आहे, आणि त्याच्या साईडला बघा हे काय दिसतात असे, तर हे एक्सटर्नल गिल्स आहेत बघा, काय आहेत, एक्सटर्नल गिल्स. आणि हा असा ॲक्च्युली ॲनिमल असतो, लक्षात ठेवा, हे काय ॲनिमेशन नाही, सॅलमेंडर आहे, ॲम्फिबिया आहे तो पण, आणि त्याचे एक्सटर्नल गिल्स आहेत. तसंच टॅडपोलमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काय दिसतात आपल्याला, एक्सटर्नल गिल्स दिसतात. त्यामुळे MCQचे सगळ्या ॲनिमलच्या रिलेटेड सगळे क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा, नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे आहेत. आणि आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये हे यावर्षीच ॲड केलं आहेत, त्यामुळे ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. आता स्क्रीनवर बघा, फिशमध्ये तुम्हाला दिसते बघा, इथं गिल्स असतात आणि वरचा हा जो पार्ट आहे ओपरक्युलम, ते ओपरक्युलमनं असं कव्हर केलेलं असतं, त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, इंटरनल गिल्स. आणि गिल्सचं जर रेस्पायरेशन असेल तर त्याला काय म्हणणार आपण, ब्रँकियल रेस्पायरेशन. MCQचा क्वेश्चन आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसतं, तर ती कशाची, टर्टलची डायग्राम दिसते, आणि त्यामध्ये असा एक असा पार्ट असतो, त्याला काय म्हणायचं, क्लोआका. त्याला क्लोआकल रेस्पिरेशन म्हणतो आपण. अंडर वॉटर म्हणजे मागून श्वास घेतात म्हणून आपण थोडक्यात, म्हणजे पाण्यात असताना इकडचा पार्ट. आणि सेम सगळं मेकॅनिझम असते.
क्लॉकल रेस्पिरेशन हे बहुतेक NCERT मध्ये मेन्शन केलं नाही आहे, आपलं स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केले, ते सुद्धा माहीत पाहिजे आपल्याला. क्लॉकल रेस्पिरेशन, अंडर वॉटर आणि कोण आहे, टर्टल. आता मेन पार्ट आपला काय, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा. ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचा तो फर्स्ट पॉईंट बघूया आपण काय येतो. द रेस्पिरेटरी सिस्टीम ब्रिंग्स अबाउट द इन्स्पिरेशन किंवा इन्स्पायरेशन, त्याचं दोन्ही पण प्रोनाऊन्सिएशन करतात, पाय कधी आय कधी, ते जरासं माहीत पाहिजे आपल्याला. इन्स्पिरेशन, इन्स्पायरेशन किंवा एक्सपिरेशन म्हणूया आपण. एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स, म्हणजे इनहेलेशन, एक्सेलेशन, श्वास आत घेणे, श्वास बाहेर सोडणे, हे कशाच्या थ्रू होत असतं. मेन ऑर्गन कुठला आहे आपला, लंग्स. आणि जर नुसतं लंग्स असेल, लंग्स म्हणजे लक्षात ठेवायचं पल्मोनरी, पल्मोनरी शब्द आला की म्हणजे ते काय आहे, लंग्स. बऱ्याच वेळेला अर्थ कळत नाही पल्मोनरी म्हणजे काय, त्यामुळे ते माहीत पाहिजे आपल्याला. these are then transported by blood from the lungs. आता व्यवस्थित जरा समजून घ्या. लंग्समध्ये ऑक्सिजन आला, तो ब्लडमध्ये गेला, एकदम सिंपल आहे. जरा मेकॅनिझम मी आणखीन एकदा व्यवस्थित सांगतो. त्यानंतर ब्लडमध्ये गेल्यावर तो डिफरंट टिश्यूजला, डिफरंट सेलला काय होणार आहे, ट्रान्सपोर्ट केला जाणार आहे थ्रू RBCs. कारण आपल्याला माहिती आहे RBC काय असतात, आणि या चॅप्टरमध्ये आपण जरासं बघणार आहे इन डिटेल. RBC हे ट्रान्सपोर्ट करत असतात ऑक्सिजन आणि CO2. ऑक्सिजन कशासाठी पाहिजे आपल्याला, ऑक्सिडेशन प्रोसेससाठी. ऑक्सिडेशन कशासाठी गरजेचं आहे, तर एनर्जी तयार करण्यासाठी, इन द फॉर्म ऑफ ATP. द रेस्पिरेटरी सिस्टीम कॅन बी डिव्हायडेड इंटू अँड अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम अँड लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. आता अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये बघा काय काय आहेत, एक्सटर्नल लेयर्स आहेत, त्यानंतर नॅझल कॅव्हिटीज, इंटरनल लेयर्स, नॅझोफॅरिंग्स, नोज, थ्रॉट, हे सगळे पार्ट झाले काय मध्ये, कशामध्ये, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये बघा लॅरिंग्स, त्याला व्हॉइस बॉक्स म्हणतो आपण, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल्स आणि लंग्स. जराशे नवीन, थोडेसे अवघड वाटणारे जरी शब्द असतील तरीसुद्धा आपण व्यवस्थित पहिला सिस्टीम समजून घ्या कशाची, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम. काय समजलं, फक्त एवढं लक्षात ठेवा आत्तापुरतं की आपल्या बॉडीमध्ये लंग्स आहेत. आपलं रेस्पिरेशन कसलं आहे, जर लंग्स आहेत म्हटल्यावर तर पल्मोनरी रेस्पिरेशन, क्युटेनियस, ट्रॅकियल, ब्रँकियल, सगळे रेस्पिरेशन माहीत पाहिजेत आपल्याला व्यवस्थित. त्यामुळे ते आणखीन एकदा रिवाईज करा. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते कशाची बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं तर आपलं ह्युमनचं काय, रेस्पिरेटरी सिस्टीम. आता हा सिक्वेन्स पहिला व्यवस्थित समजून घ्या. सगळं एका दिवसात तुम्हाला समजेल असं नाही, पण एकदम बेसिक लेवलला पहिला आपण ह्याची जी ॲनाटॉमी आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम जिथे जराशी समजून घेऊया आपण. आता पहिला पॉईंट बघा, नॅझल कॅव्हिटी आहे. नॅझल कॅव्हिटी नॉस्ट्रिल्स पहिला आपण कन्सिडर करणार, नॉस्ट्रिल्स नाकपुडे आपल्या. त्यानंतर इथं नॅझल कॅव्हिटी आहे. नॅझल कॅव्हिटी झाल्यावर बघा पुढचा पार्ट काय इकडं, तर हा सगळा आपला काय झाला, रेस्पिरेटरी ट्रॅक झाला. त्यानंतर बघा इथं आता फॅरिंग्स नंतर मी जरासं इन डिटेल घेणारच आहे पुढं, फक्त जरासं सिक्वेन्स व्यवस्थित समजून घ्या. हा वरचा पार्ट काय झाला, फॅरिंगचा झाला, त्यामध्ये लॅरिंगो, ओरोफॅरिंग्स, ते सगळं आपण इन डिटेल बघणार आहे फॅरिंग झाल्यावर. त्यानंतर बघा हा पुढचा जो पार्ट आहे, इथे एक व्हॉइस बॉक्स असतो, त्याला काय म्हणायचं, इथं पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, लॅरिंग्स. त्यानंतर हा जो पार्ट आहे आपल्या नेक रिजनमध्ये असतो त्याला म्हणायचं ट्रॅकिया. आता ट्रॅकिया आपल्या पुढं आहे, ट्रॅकिया आपल्या पुढं आहे. त्याच्या पाठीमागं काय असणार आहे, इसोफॅगस. डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी एक सेपरेट ट्रॅक आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी एक सेपरेट ट्रॅक आहे. फॅरिंग्समध्ये ते दोन्ही एकत्र आहेत, पण इसोफॅगस हा सेपरेट आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी, आणि ट्रॅकिया ही एक ट्यूब सेपरेट असते कशासाठी, तर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी. त्यामुळे पुढं रेस्पिरेटरी सिस्टीम व्हेंट्रल साईडला, पाठीमागं ट्रॅकियाच्या कोण असणार आहे, तर इसोफॅगस. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर इपिग्लॉटिस आहे. ग्लॉटिस म्हणजे काय असतं, तर ट्रॅकियाच्या वरचं ओपनिंग. इपी म्हणजे वर, एक फ्लॅप असतं, ते पुढं बघूया आपण, इथं जर समजत नसेल तुम्हाला तर. त्यानंतर आहे ट्रॅकिया, त्याला विंड पाईप म्हणतो आपण, वाइंड म्हणू नका, विंड पाईप. त्यानंतर बघा काय असणार आहे, तर त्या ट्रॅकियाचे दोन पार्ट असतात, ट्रॅकियाचे दोन पार्ट असतात, त्याला ब्रॉन्काय शब्द वापरतो आपण. त्यामध्ये प्रायमरी परत आणि त्यानंतर सेकंडरी, टर्सरी असे सगळे काय होत असतात, ब्रॉन्काय होत असतात. त्यानंतर बघा हे सगळे असे काय झाले, डिवाइड झाले. तर इथं जरा असं दिसते बघा, हा ट्रॅकियाचा पार्ट, आणि हे झाले काय, दोन असे ब्रॉन्काय तयार झाले. परत त्याचे बारके बारके ब्रांचेस असणार आहेत, ते सेकंडरी, टर्सरी सगळं आपण पुढं बघणारच आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी त्या ब्रॉन्कायच्या सगळ्यात शेवटी काय असणार आहे, तिथं एक सॅकसारखं स्ट्रक्चर असतं, त्याला म्हणायचं ॲल्व्हिओलाय. त्याला काय म्हणायचं, ॲल्व्हिओलाय. त्यानंतर हा जो पार्ट आहे लंग्स, लंग्सच्या वर कवरिंग असतं, लंग्स प्रोटेक्ट केलेलं असतं कशामध्ये, तर आपले काय असतं, त्याला काय म्हणतो आपण, रिब्स म्हणत असतो.
त्यानंतर हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, डायफ्रॅम. आता तो डोम शेप दिसतोय, तो कधी कधी फ्लॅट होत असतो. ते आपण ॲक्च्युअल प्रोसेस म्हणजे मेकॅनिझमच्या वेळेला समजून घेणार आहे, पण किमान बेसिक तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. हा सिक्वेन्स काय येतो, सिक्वेन्स जरासं व्यवस्थित समजून घ्या काय काय येतो. काय शब्द वापरला मी त्याला, ह्युमन रेस्पायरेटरी सिस्टीम. एका दिवसात सगळे शब्द लक्षात राहतीलच असं नाही, पण सिक्वेन्स जरासं माहीत पाहिजे. एक्सटर्नल नोज असणार आहे आपलं, त्यानंतर काय नॅझल चेंबर असणार आहे, नॉस्ट्रिल्स असणार आहेत, नॅझल चेंबर असणार आहे, इंटरनल लेयर्स असणार आहेत, नॅझोफॅरिंग्स असणार आहे. फॅरिंग्समधलं रेस्पायरेटरीचा जो पार्ट आहे नॅझोफॅरिंग्स, त्यानंतर लॅरिंग्स, त्यानंतर काय ट्रॅकिया, त्यानंतर ट्रॅकियाचे दोन काय झाले तसे ब्रांच, त्याला म्हटलं ब्रॉन्काय. त्यामध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी ब्रॉन्क्युल्स असणार आहेत. परत त्यानंतर सगळ्यात शेवटी कोण आहे, ॲल्व्हिओलाय. हा सगळा काय झाला, रेस्पायरेटरी ट्रॅक्ट झाला. आणि दुसरा पार्ट काय असणार आहे, लंग्स. तिसरा पार्ट काय असणार आहे, डायफ्रॅम. सिस्टीममध्ये जर ट्रॅक शब्द आला तर तो कुठंपर्यंत असणार आहे, सगळा जो कंटिन्युअस सिक्वेन्स आहे अप टू द ॲल्व्हिओलाय, अप टू द ॲल्व्हिओलाय. आता जरा काही काही गोष्टी तुम्हाला डायग्राममध्ये क्लिअर दिसत नसतील, पण ते मी पुढं सगळ्या एक 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 पार्ट सगळे इन डिटेल घेणार आहे, तेव्हा जरा असं व्यवस्थित आपल्याला समजेल. पण रेस्पायरेटरी ट्रॅक्ट म्हटलं की मी आणखीन एकदा रिपीट करतोय. एक्सटर्नल आपलं नोज असतं, त्यानंतर नॉस्ट्रिल्स, इंटरनल लेयर्स, नॅझल चेंबर, इंटरनल लेयर्स, नॅझोफॅरिंग्स, लॅरिंग्स, त्यानंतर काय ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युल्स, ॲल्व्हिओलाय. हा झाला पार्ट रेस्पायरेटरी ट्रॅक्टचा. ऑर्गन, लंग आणि खाली त्याला दोन कॅव्हिटी सेपरेट करणारा कुठला पार्ट आहे, त्याला म्हणायचं डायफ्रॅम. डायफ्रॅम काय करत असतो, एक प्रकारचं सेप्टम असतं, एक प्रकारचा पडदा असतो. जो थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे ही वरची कॅव्हिटी, अप्पर कॅव्हिटी, त्यामध्ये लंग्स आहेत आपले. आणि त्यानंतर लोअर जी कॅव्हिटी असते त्यामध्ये आपला जो स्टमकचा जो पार्ट असतो, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, ह्याला काय म्हटलं आपण, लोअर कॅव्हिटी, ॲबडॉमिनल कॅव्हिटी. या दोन कॅव्हिटीजला सेपरेट केलेला जो पार्ट आहे, सेप्टम आहे, त्याला म्हणायचं डायफ्रॅम. त्याला काय म्हणणार आपण, डायफ्रॅम. डायफ्रॅग्म असं म्हणू नका, प्रोनाऊन्सिएशन त्याचं काय, डायफ्रॅम. माझ्या मते एवढं तर बेसिक तुम्हाला समजलं असेल. सगळा एक आणि एक पार्ट आपण व्यवस्थित टप्प्याटप्प्यानं समजून घेणार आहे. सुरुवात करूया आपण नाकापासून. नोज. द नोज हॅज पेअर ऑफ स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड एक्सटर्नल नेअर्स ऑर नॉस्ट्रिल्स. त्याला काय म्हणतो आपण, एक्सटर्नल एअर्स म्हणजेच काय, नेअर्स सॉरी, त्याला काय म्हणायचं, नॉस्ट्रिल्स. फॉर द एंट्री ऑफ एअर, नाकपुड्यातून आपण काय करत असतो, श्वास आत घेत असतो, हवा आत येत असते. into the nasal cavity. The nasal cavity is the divisible into right and left. Nasal chamber by, आता इथे हा जो कार्टिलेज आहे मधला, दोन नागपुड्याच्या मध्ये एक कार्टिलेज असतो, त्याला काय म्हणायचं, मेस्थेमॉइड. नाव शब्द जरा असं नवीन आहे, मेस्थेमॉइड कार्टिलेज. तर आत्ता जरा असं नवीन इन्क्लूड केलं आपल्या सिलेबसमध्ये. मध्ये एक सेप्टम असतो, त्याला मेस्थेमॉइड काय म्हणायचं, कार्टिलेज म्हणायचं. आणि ते माझ्यामध्ये नाकाला बोट लावलं तुम्हाला जाणवत असेल, दोन नागपुड्या आपल्या आहेत, लेफ्ट आणि राईट. इच नॅझल चेंबर इज फर्दर डिवायडेड इंटू 3 रिजन्स. आता कुठले कुठले रिजन्स आहेत बघूया आपण. एक शब्द आहे त्याला म्हणायचं काय, व्हेस्टिब्युल्स. सेकंड आहे त्याला म्हणायचं रेस्पायरेटरी पार्ट, तिथं कंडिशनिंग होत असतं, एअर कंडिशन त्याचं काम असतं. त्यानंतर आहे ऑल फॅक्टरी ऑर सेन्सरी चेंबर. सगळे चेंबर आपण जराशे व्यवस्थित समजून घ्या कुठले कुठले आहेत ते. परत मी सांगतोय काय, पहिला पार्ट काय, व्हेस्टिब्युल्स. त्यानंतर आहे रेस्पायरेटरी पार्ट, तो कंडिशनरसारखं काम करत असतो. आणि त्यानंतर आहे ऑल फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबर. पहिला जो पार्ट आहे तो बघूया आपण. तर तो काय आहे, व्हेस्टिब्युल्स. इट इज द प्रॉक्झिमल पार्ट ऑफ अबाउट द नॉस्ट्रिल्स. इट्स स्किन हॅज हेअर फॉर filtering the air and trapping the dust and suspended particles in inhaled air. आता पहिला व्यवस्थित समजून घ्या. आपण काय करणार आहे, वातावरणात जो वातावरणात म्हणजेच काय, ॲटमॉस्फिअरमध्ये जो काही एअर आहे, आपण ऑक्सिजनच कंझ्युम करतोय असं नाही, आपण काय करतो, एअर कंझ्युम करतोय. त्यामध्ये ऑक्सिजन पण आहे, नायट्रोजन पण आहे, अदर गॅसेस पण आहेत. आणि मेजर काय असतो आपल्याला माहिती आहे, नायट्रोजन. पण आपण ऑक्सिजन काय त्यामधला आपल्या ब्लडमध्ये जात असतो, लक्षात ठेवा. आता इथं काय समजून घ्यायचं आहे, एअर आपण काय केली, इनहेल केली. काय केली, इनहेल केली. कशाच्या थ्रू, आपल्या नॉस्ट्रिलच्या थ्रू. आता नॉस्ट्रिल्समध्ये आपल्या काय असतात बघायचं जरासं व्यवस्थित. तर जो प्रॉक्झिमल पार्ट आहे, पहिला पार्ट आहे, त्याला काय म्हणायचं, व्हेस्टिब्युल. त्याला काय म्हणायचं, व्हेस्टिब्युल्स. त्या व्हेस्टिब्युल्समध्ये काय प्रेझेंट आहेत, हेअर्स प्रेझेंट आहेत. त्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, तर लक्षात ठेवायचं, हेअर प्रेझेंट आहेत. ते काय काम करत असतात, फिल्ट्रेशनचं काम करत असतात. नाकामध्ये बारकी बारकी आपले केस असतात, ते काय करत असतात, एखादं डस्ट पार्टिकल आला तर त्याला ट्रॅप करण्यासाठी काम करत असतात. कधीतर आपण नाकात बोट घालत असतो, कशासाठी,
मेकूड काढण्यासाठी ते म्हणजे ते काय आहेत लक्षात ठेवायचं. डस्ट पार्टिकल कोण ट्रॅप केले? आपल्या हेअर्सनी. एकदम सिंपल आहे बघा, म्हणजे जरासं रोजच्या जीवनातली उदाहरणं दिल्यावर तुम्हाला समजत असेल. वेस्टिब्युल्स कुठला पार्ट आहे तो. त्यानंतर बघा पुढचा पार्ट आहे रेस्पायरेटरी पार्ट आपला, त्याला कंडिशनर म्हणतो आपण. आता रेस्पायरेटरी जो पार्ट आहे त्यामध्ये म्युकस मेम्ब्रेन असतो, मिडल थिन वॉल्ड व्हॅस्क्युलर. सगळ्यात शब्द महत्त्वाचा आहे हा, व्हॅस्क्युलर पार्ट आहे. MCQचा क्वेश्चन आहे. फॉर वॉर्मिंग अँड मॉइश्चनिंग द इनहेल्ड एअर. आता हे जरासं आपण समजून घ्या काय आहे ते. आता सपोज आपण कन्सिडर करूया, जर एक्सटर्नल जी एअर आहे ती कोल्ड एअर आहे. विंटर सीझनमध्ये आपण काय करत असतो, आपल्याला माहिती आहे ॲटमॉस्फिअर कसं असतं, कोल्ड असतं. कोल्ड एअर जर आपण इनहेल केली तर ती काय केली पाहिजे, वॉर्म केली पाहिजे. आणि ती कसं आपण करणार आहे, तर तिथं जास्त कशाचं फ्लो झालं पाहिजे, कारण आपल्या बॉडीचं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे किती असतं, 37 डिग्री कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. ब्लड तिथं काय होतं, सप्लाय जास्त होत असतो. जर जास्त ब्लडचा जर सप्लाय झाला, जी काही कोल्ड एअर आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, लक्षात ठेवायचं, वॉर्म एअरमध्ये होत असतं. आता वॉर्म एअरमध्ये कन्व्हर्जन होत असताना तिथं सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करत असतं, तर हा जो रेस्पायरेटरी पार्ट आहे तिथं काय होणार आहे, जास्त ब्लड सप्लाय होणार आणि जी थंड हवा आहे ती गरम केली जाणार. गरम म्हणजे जेवढ्या आपल्या शरीरासाठी गरजेची आहे तेवढी. त्याच्या उलटं जर हॉट एअर आपण जर इनहेल केली किंवा वॉर्म एअर ही काय केली म्हणे आपण इनहेल केली, तर तिथं काय होत असतं, म्युकसचं सिक्रेशन होत असते. काय होत असतं, इथे पुस्तकात जास्त नीट इन डिटेल मेन्शन केलं नाही, फक्त मी समजण्यासाठी सांगतोय. तिथं काय झालं, म्युकसचं सिक्रेशन झालं आणि गरम हवा काय झाली, तर ती थंड झाली. एकदम सिंपल आहे बघा. म्युकसमध्ये त्या थोडक्यात काय असणार आहे, वॉटर प्रेझेंट असणार आहे. आणि थंड पाणी, गरम पाणी आपण करत असतो मायामध्ये, तुम्हाला जरासं माहीत असेल, गरम पाणी असेल तर त्यात थोडंसं थंड पाणी टाकलं कोमट पाणी होत असतं जरासं बऱ्यापैकी. नाही, हे काय असं उदाहरण देणं बरोबर नाही, पण समजून घ्या जरासं व्यवस्थित. जर बाहेर हवा गरम असेल तर ती आपण इनहेल केली, ती थंड कशी होणार आहे, म्युकसच्या थ्रू. त्यानंतर जर गरम हवा असेल बाहेर, उन्हाळ्यामध्ये असते बघा, तर ती थंड कशी होणार आहे, कशाच्या सिक्रेशनच्या थ्रू, तर आपलं तिथं ब्लडचा फ्लो तिथं वाढणार आहे. आणि ती एअर कशी होणार आहे, जशी आपल्या बॉडीला गरजेची आहे तशी ती एअर काय केली जाणार आहे, मेंटेन केली जाणार आहे. त्यानंतर ती आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये पुढं ट्रान्सपोर्ट केली जाणार आहे. फक्त 2 लक्षात ठेवायचे, म्युकस सिक्रेशन कधी होतं, जर गरम हवा आत गेली तर, थंड हवा आत गेली तर तिथं जास्त सप्लाय कशाचा होतो, ब्लडचा. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे बघा, ऑल फॅक्टरी ऑर सेन्सरी चेंबर. ऑल फॅक्टरी ऑर सेन्सरी चेंबर, त्यामध्ये काय होते बघा, द uppermost पार्ट इज लाईन बाय ऑल फॅक्टरी इपिथेलियम फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. प्रत्येक जो पार्ट आहे त्याचं फंक्शन व्यवस्थित लक्षात ठेवा. इथं फंक्शन काय, ऑल फॅक्टरीज म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे डिटेक्शन ऑफ स्मेल. 3 पार्ट आहेत. व्हेस्टिब्युलचं काम आहे फिल्टरिंग अँड ट्रॅपिंग, फिल्ट्रेशन ऑफ एअर, एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे. रेस्पायरेटरी पार्ट एअर कंडिशनरसारखं काम करत असतो, गरम थंड हवा, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर ऑल फॅक्टरी पार्ट डिटेक्शन ऑफ स्मेल किंवा परसेप्शन ऑफ स्मेल म्हटलं तरी चालते. आता जरासं तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू आपण बघून घेऊया व्हेस्टिब्युल कुठला आहे तो पार्ट. व्हेस्टिब्युल म्हणजे हा जो पार्ट आहे बघा, इथं मी कुठे तयार होतोय, कुठे गेला हा पार्ट, काय झाला, व्हेस्टिब्युल तयार झाला. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे हा सगळा काय झाला, रेस्पायरेटरी रिजन झाला बघा. रेस्पायरेटरी रिजनमध्ये काय होतंय, एअरचं कंडिशनिंग होतंय, फंक्शन लक्षात ठेवा. त्यानंतर इथं वर दिसतोय बघा ब्ल्यू कलरमध्ये, तो काय आहे, ऑल फॅक्टरी रिजन. बाकी आत्ता काय महत्त्वाचं नाही, 3 फक्त लक्षात ठेवायचे पार्ट. त्यामध्ये नोजमध्ये आपण बघतोय, त्यामध्ये ऑल फॅक्टरी रिजनचं काय काम असणार आहे, सेन्स ऑफ स्मेल. एकदम सिंपल आहे, व्हेस्टिब्युल, रेस्पिरेटरी रिजन, ऑल फॅक्टरी रिजन. त्यानंतर आहे सेकंड जो पार्ट आहे त्याला म्हणायचं फॅरिंग्स. त्याला काय म्हणणार आपण, फॅरिंग्स म्हणजे आपल्याला माहीत आहे कॉमन पॅसेज असतो. त्याच्यामध्ये आता परत आणि 3 पार्ट आहेत, डिव्हिजिबल इंटू 3 पार्ट्स. नॅझोफॅरिंग्स इज द अप्पर मोस्ट पार्ट फ्रॉम द नॅझल चेंबर, इट लीड्स टू ऑरोफॅरिंग्स. म्हणजे असं स्पेसिफिक असं काय तिथं पार्टिशन नाही आहे. पहिला जो पार्ट त्याला म्हणायचं प्रॉक्सिमल अप्परमोस्ट पार्ट, त्याला म्हटलं नॅझोफॅरिंग्स. ऑरोफॅरिंग्स कॉमन पॅसेज आहे फूड आणि एअरसाठी. दिस कंटिन्युअस बिलो द लॅरिंगोफॅरिंग्स, म्हणजे 3 आहेत बघा, नॅझो, ऑरो आणि लॅरिंगो. त्यानंतर बघा बिटवीन नॅझोफॅरिंग्स अँड ऑरोफॅरिंग देअर इज अ काय असणार आहे, पॅलेट बोन. पॅलेट म्हणजे आपला वरचा जो पार्ट असतो, रूफचा पार्ट, त्याला टाळू म्हणतो आपण. आणि फ्लोअरला काय असते आपल्याला माहिती आहे, डायजेस्टिव्हमध्ये गेले बघा सिस्टीममध्ये आपल्याला
फ्लोअरला असते टंग, रूफला काय असतो पार्ट त्याला काय म्हणतो आपण पॅलेट. तर असं बोनी कार्टिलेजिस असा पार्ट असतो तो, हार्ड असतो तो. त्यानंतर बघा द फॅरिंग्स हॅज सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन्स कॉल्ड टॉन्सिल. आता त्यानंतर बघूया आपण पुढचा काय पॉईंट आहे तो. आता स्क्रीनवर तुम्हाला जी डायग्राम दिसते ती बघा. ॲनाटॉमी ऑफ फॅरिंग्स, त्यामध्ये बघा फॅरिंगचे आपल्याला काय रिजन समजून घ्यायचे आहेत कुठले कुठले आहेत ते. एक म्हणजे काय नॅझोफॅरिंग्स, जो पहिला पार्ट आहे त्याला काय म्हटलं नॅझोफॅरिंग्स, हा जो पार्ट दिसतोय तो. त्यानंतर बघा ऑरोफॅरिंग्स, पुढचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं ऑरोफॅरिंग्स, कॉमन पॅसेज दिसतोय बघा आपल्याला. त्यानंतर काय लॅरिंगोफॅरिंग्स, एक्सटेंड झालेला पुढचा पार्ट काय त्याला म्हणायचं लॅरिंगोफॅरिंग्स. एवढंच फक्त आत्तापुरतं लक्षात ठेवा. कुठले कुठले पार्ट सांगितले मी, पहिला पार्ट परत एकदा, आणि सिक्वेन्स पहिला माहीत पाहिजे, असं काही पार्टिशन नाही आहे त्यात. नॅझल कॅव्हिटीच्या थ्रू, कारण आपण रेस्पायरेटरी ट्रॅक बघतोय आता. नॅझोफॅरिंग्स, ऑरोफॅरिंग्स, लॅरिंगोफॅरिंग्स, लॅरिंगच्या जवळ आहे म्हणून, आणि बकल कॅव्हिटी किंवा माउथ कॅव्हिटीच्या जवळ आहे म्हणून त्याला म्हणायचं ऑरोफॅरिंग्स. सिक्वेन्स माहीत पाहिजे नॅझो, ऑरो, लॅरिंग्स. आता इथे सुद्धा बघा जे टॉन्सिल्स आहेत, हे हा जो एक लिम्फॉइड टिश्यू असतो, मास असतात, लिम्फॉइड ऑर्गन, लिम्फॉइड मास असतात, लक्षात ठेवा फक्त. टॉन्सिल्स आहेत, त्या टॉन्सिलमध्ये जर इन्फेक्शन झालं म्हणजे तो इन्फेक्शन कुठल्या पण कारणामुळे होऊ शकतं. जर इन्फेक्शन झालं आणि तो टॉन्सिल जर फुगला तर तिथं त्रास व्हायला लागतो. मग तो टॉन्सिल काय केला जातो, तर त्या एखाद्या त्या पेशंटमधून काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. जर तो जास्त फुगला तर जास्त त्रास होऊ शकतोय. हे सोप्या भाषेत मी सांगतोय. जरासं इन डिटेल तुम्ही ते मेडिकलमध्ये कधीतरी अभ्यास कराल, किंवा कोणाचं काहीतरी माझ्यामध्ये ऑपरेशनसुद्धा झालं असेल टॉन्सिलचं, तर तेवढा तर इन डिटेल तुम्हाला नाही. तर फॅरेंजियल टॉन्सिल्स असतात, त्याला ॲडेनॉइड म्हणायचं बघा. इकडच्या साईडला आहेत, इकडच्या साईडला असे दोन पण टॉन्सिल्स आहेत, त्याला पॅलेटाईन टॉन्सिल म्हणायचं. इथे टंग आहे, आणि हा युव्हुला पार्ट आहे बघा. युव्हुला कार्टूनमध्ये बघत असतोय बघा आपण, इथं हालत असते घंटीसारखं दिसते, त्याला युव्हुला म्हणायचं. सगळं आपण इन डिटेल बघणारच आहे, फक्त टॉन्सिल समजण्यासाठी त्याचं लोकेशन करून बघत जाऊ नका आरशात, ते दिसणार नाही तसं तुम्हाला. पुढचा पार्ट बघा लॅरिंग्स. त्याला MCQचा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला आहे, रेस्पायरेटरी ट्रॅकमधला कुठला हा स्पेसिफिक पार्ट आहे, त्याला व्हॉइस बॉक्स म्हणायचं. त्याचं आन्सर आहे लॅरिंग्स. व्हॉइस बॉक्स म्हटलं की डोक्यात आलं पाहिजे काय लॅरिंग्स, त्याच्या अगोदर काय असतं फॅरिंग्स. इट इज द पार्ट ऑफ द रेस्पायरेटरी ट्रॅक्ट विच कंटेन व्होकल कॉर्ड्स. व्होकल कॉर्ड्स आहेत, आता जसे एखाद्या ते गिटारवर जे कॉर्ड्स असतात तसंच काय इथं आपल्या ज्या नेकच्या रिजनमध्ये काय असतात, लॅरिंग्समध्ये काय असतात, व्हॉइस बॉक्स असतो. व्हॉइस बॉक्समध्ये काय असतात, व्होकल कॉर्ड्स असतात फॉर प्रोड्युसिंग साऊंड. आता साऊंड म्हणजे आपल्याला माहिती आहे काय व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे आपण जेव्हा एक्सेल करत असतो, आपण श्वास बाहेर टाकत असतो, तेव्हा काय करत असतो, तेव्हा आपण बोलू शकत असतो. लक्षात ठेवा व्यवस्थित, कधी पण आपण इनहेल करताना बोलू शकत नाही, म्हणजे श्वास आत घेत आपण बोलू शकत नाही. करून बघा वाटलंच तर. श्वास आपण बाहेर टाकत असतो, बाहेर टाकत असताना काय होत असतं की ते जे कॉर्ड्स असतात ते काय होतात, व्हायब्रेट व्हायला लागतात, आणि त्या व्हायब्रेशनमुळेच म्हणजेच काय असतो साऊंड तयार होत असतो. एकदम सिंपल आहे बघा. द लॅरिंग्स एक्सटेंड फ्रॉम द लॅरिंगोफॅरिंग्स अँड द हायर्ड बोन टू द ट्रॅकिया. आता लॅरिंग्स कुठला पार्ट आहे, कुठून एक्सटेंड झालं आहे, लॅरिंगोफॅरिंग्स. आता हायर्ड बोन जे आपल्या, त्याला टंग बोन सुद्धा म्हणतो आपण, बरोबर जिभेच्या तिथं खाली असतं, त्याला टंग बोन म्हणायचं, हायर्ड बोन टू द ट्रॅकिया. इट इज हॉलो ट्युब्युलर स्ट्रक्चर. इट्स वॉल इज मेड अप ऑफ कार्टिलेज, सगळ्यात महत्त्वाचा, प्लेट्स held by membrane and muscles. Internally, it is lined by the pair of fold of elastic vocal cords, true vocal cords. आता जर असं आपण स्ट्रक्चर पण व्यवस्थित समजून घ्या. फार कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर तुम्हाला अभ्यासाला एवढं इन डिटेल नाही, फक्त मी समजण्यासाठी सांगतोय काय काय आहे ते. कुठला पार्ट बघतोय आपण तर लक्षात ठेवा लॅरिंग्सचा. त्या लॅरिंग्समध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं तर इथं स्क्रीनवर तुम्हाला अशी व्यवस्थित अशी लेबल केले नाहीत, पण मी बेसिक फक्त समजण्यासाठी जे काही काही पॉईंट सांगतो ते व्यवस्थित जरा लक्ष देऊन बघा स्क्रीनवर काय दिसते तुम्हाला ते. आता सगळ्यात महत्त्वाचं जो पार्ट आहे लॅरिंग्स, त्यामध्ये 4 प्रकारचे काय असतात, कार्टिलेज असतात. 4 प्रकारचे काय आहेत, कार्टिलेज आहेत म्हणूया आपण. त्या 4 कार्टिलेजमध्ये सगळ्यात आता पहिलं जे कार्टिलेज असतं त्याला म्हणायचं थायरॉइड कार्टिलेज. एकच असते बघा सिंगल, काय थायरॉइड कार्टिलेज. सगळ्यात मोठं कार्टिलेज कुठलं आहे, थायरॉइड कार्टिलेज, बिगर कार्टिलेज. आता कार्टिलेज आणि बोन दोन्हीतला फरक मी सांगितलं तुम्हाला. कार्टिलेज ॲज कम्पेअर्ड टू बोन काय असतं, थोडंसं सॉफ्ट असतं, एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. सगळ्यात जे फ्रंट अप्पर पार्ट आहे ते काय म्हटलं त्याला आपण, आणि बिगर पार्ट आहे त्याला म्हटलं आपण थायरॉइड. आणि इथं ब्राऊन कलरमध्ये जो काही पार्ट दिसतोय तुम्हाला डायग्रॅमवर, हा जो पार्ट दिसतोय ब्राऊन कलरमध्ये
तो काय आहे, थायरॉइड कार्टिलेज. थायरॉइड ग्लँड वेगळं आणि थायरॉइड कार्टिलेज वेगळं. ह्याच्या साईडलाच काय असते, थायरॉइड ग्लँड असते. आपण मागच्या एका चॅप्टरमध्ये बघितले बघा. थायरॉइड कार्टिलेज एक सिंगल आहे. त्यानंतर आहे बघा क्रिकॉइड कार्टिलेज, येलो कलरमध्ये दिसते बघा. इकडं फ्रंट पार्ट आहे, इकडं हा मागचा पार्ट दिसतो आपल्याला, क्रिकॉइड कार्टिलेज. इन डिटेल तुम्हाला एवढं विचारणार नाहीत, पण नावं जराशी माहीत पाहिजेत आपल्याला, म्हणजे कसं कुठं काय स्ट्रक्चर आहे. लेबल वगैरे करा, असलं काय तुम्हाला क्वेश्चन येणार नाही, पण मी फक्त समजण्यासाठी सांगतोय. त्यानंतर आहे ॲरेटिनॉइड कार्टिलेज. दोन असतात बघा, इथं दोन दिसतात बघा आपल्याला. इथं ट्रायंग्युलर काय दिसतात, ॲरेटिनॉइड कार्टिलेज. ब्ल्यू कलरमध्ये आहेत बघा, ॲरेटिनॉइड कार्टिलेज. दोन आहेत. असे टोटल 4 कार्टिलेज आहेत लॅरिंग्समध्ये. टोटल काय 4 कार्टिलेज आहेत लॅरिंग्समध्ये. नावं लक्षात राहिली तर राहू दे, नाहीतर काय इतकं काय परफेक्ट लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त त्यातलं थायरॉइड जरासं मोठं कार्टिलेज आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी बास आहे. सगळ्यात स्मॉलर आहे ते ॲरेटिनॉइड कार्टिलेज. दोन आहेत. टोटल कार्टिलेज किती झाले, 4 झाले. आणि लॅरिंग्सला इंटरनली लक्षात ठेवायचं, सिलेटेड कॉलमनार इपिथेलियल सेल्स आहेत लॅरिंग्स. आणि हे नोट डाऊन करून घ्या. लॅरिंग्स इज इंटरनली लाइंड बाय सिलेटेड, म्हणजे त्याच्यावर सिले असणार आहेत. कॉलमनार म्हणजे कॉलमसारखे दिसणार आहेत असे आपल्याला सेल्स दिसणार आहेत. इपिथेलियल सेल्स, सिंगल लेअर असतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इपिथेलियल सेल्स. स्पेसिफिक लक्षात ठेवा. लॅरिंग्स इंटरनली लाईन, इंटरनली म्हणजे आतल्या साईडला, लाईन बाय कुठले सेल्स आहेत, सिलेटेड कॉलमनार इपिथेलियल सेल्स. आणि इथं हा जो ग्रीन पार्ट दिसतो, म्हणजे इकडे स्क्रीनवर दिसत नाही आपल्याला, हा जो पार्ट दिसतो फ्लॅपसारखा असतो, त्याला म्हणायचं इपिग्लॉटिस. त्याला काय म्हणायचं, इपिग्लॉटिस. जे ग्लॉटिस आहे, ग्लॉटिस म्हणजे ट्रॅकियाचं ओपनिंग, त्याच्यावर हे फ्लॅपसारखं दिसतं आपल्याला, त्याला काय म्हणायचं, इपिग्लॉटिस. म्हणजे जो आपला कुठला डायजेस्टिव्ह सिस्टीमचा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपण बघितलं बघा, इपिग्लॉटिसचं काय फंक्शन असतं ते तुम्ही मला सांगायचं, इपिग्लॉटिसचं काय फंक्शन आहे ते. आणि मी हे 11वीच्या आपल्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. कुठला चॅप्टर, ह्युमन न्यूट्रिशन, रिस्पायरेशन म्हणणार होतो मी. आता इथं बघा हायर्ड बोन दिसतं आपल्याला, हे काय झालं, हायर्ड बोन. त्याला टंग बोन म्हणतो आपण. सगळे काही लेबल इन डिटेल लक्षात ठेवायची गरज नाहीत, पण कुठले कुठले सांगितलेत बघा, ॲरेटिनॉइड, क्रिकॉइड आणि त्यानंतर थायरॉइड कार्टिलेज. सगळे कार्टिलेज बघा, 3 कार्टिलेज आहेत आणि जे ॲरेटिनॉइड आहेत ते 2 आहेत. टोटल 4 आहेत. इपिग्लॉटिसवरचा हा फ्लॅप दिसतोय आपल्याला. तर इपिग्लॉटिसचं फंक्शन तुम्ही मला सांगायचं काय आहे ते, 11वीला झालं आहे आपल्याला. त्यानंतर जो पुढचा आपला पॉईंट आहे तो बघूया आपण. इंटरनली इट इज लाइंड बाय द पेअर ऑफ फोल्ड्स कॉल्ड ऑफ इलास्टिक व्होकल कॉर्ड्स. आता इलास्टिक काय आहेत, व्होकल कॉर्ड्स आहेत. व्होकल कॉर्ड्स जरासं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्या थ्रूच आपण काय करू शकतो, तर साऊंड प्रोड्यूस करू शकतो. व्हॉइस इज प्रोड्युस्ड बाय द पॅसेज ऑफ एअर बिटवीन द व्होकल कॉर्ड्स अँड मॉड्युलेशन इज क्रिएटेड बाय द टंग, टीथ, लिप्स अँड नॅझल कॅव्हिटी. आता मॉड्युलेशन म्हणजे साऊंड लक्षात ठेवायचं काय झाली जनरेट झाली म्हणून आपण जेव्हा एक्सेल केलं तेव्हा काय झालं, जी एअर आहे ती बाहेर पडली. आणि जी एअर आहे ती बाहेर पडताना ते जे काय म्हणूया आपण लॅरिंग्स आहे त्यावरचे व्होकल कॉर्ड काय झाले, व्हायब्रेट झाले. पण त्यामध्ये जे साऊंड प्रोड्यूस झाला आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे, मॉड्युलेशन करणार आहे. त्यामध्ये मॉड्युलेशन म्हणजे कसं असतं की आपण टंग, टीथ, लिप्स या सगळ्यांचा यूज करून आपण काय करणार आहे, तर मॉड्युलेशन करणार आहे. म्हणजे स्पेसिफिक आपल्याला कुठला तर वर्ड यूज करायचा आहे, तर आपण हे सुद्धा ऑर्गन आहेत ते सुद्धा त्यांचा काय करत असतो, यूज करत असतो, म्हणून त्याला म्हटलं आपण मॉड्युलेशन. द लॅरिंग्स ओपन इन टू द लॅरिंगोफॅरिंग्स थ्रू स्लिट लाईक ओपनिंग कॉल्ड ग्लॉटिस. हा जरासा शब्द लक्षात ठेवा. ट्रॅकियाचं ओपनिंग त्याला काय म्हणायचं लक्षात ठेवायचं, ग्लॉटिस. ग्लॉटिसवरचा जो फ्लॅप आहे, ग्लॉटिसच्या वर इपिग्लॉटिस. इपी म्हणजे अबाव, ग्लॉटिसच्या वर आहे म्हणून इपी ग्लॉटिस. आता स्क्रीनवर तुम्हाला जी डायग्राम दिसते ती कशाचे सेक्शन घेतलाय, तर कशाचा, तर आपल्या लॅरिंग्सचा. आता लॅरिंग्समध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, इथं व्होकल कॉर्ड्स आहेत आणि हे जे व्होकल कॉर्ड्स आहेत ते काय होत असतात, तर व्हायब्रेट होत असतात आणि त्यामुळे काय होणार आहे, तर साऊंड प्रोड्यूस होणार आहे. आता हे इन डिटेल एवढी डायग्राम तुम्हाला विचारत नाहीत, फक्त तुम्हाला माहीत पाहिजे जरासं एकदम बेसिक. MCQचा फक्त एवढाच क्वेश्चन असतो, लॅरिंग्स काय, त्याला म्हणायचं व्हॉइस बॉक्स. ह्याच्या बाहेरचं काही कधी आत्तापर्यंत तरी विचारलं नाही. पण जरा 4 कार्टिलेज, थायरॉइड, क्रिकॉइड, ॲरेटिनॉइड, जरा नवीन शब्द आहेत ते लक्षात ठेवण्याचा थोडासा प्रयत्न करा. आणि इपिग्लॉटिसचं फंक्शन सांगा, इथं सांगितलं इपिग्लॉटिसचं फंक्शन, त्यामुळे त्यात काय सांगू नका, राहू दे. दिस ओपनिंग ऑफ ट्रॅकिया ऑर विंड पाईप इज गार्डेड बाय लीफ लाईक फ्लॅप कॉल्ड ॲज इपिग्लॉटिस. आणि त्या इपिग्लॉटिसचं फंक्शन आहे,
इट प्रिव्हेंट्स द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रॅकिया. कारण दोन ट्यूब आहेत, कॉमन पॅसेज आहे रेस्पिरेटरी ट्रॅकसाठी पण डायजेस्टिव्ह ट्रॅकसाठी पण फूड कुठं गेलं पाहिजे, जे आपण कन्झ्युम केलं ते गेलं पाहिजे कुठं, तर इसोफॅगसमध्ये गेलं पाहिजे. मग ते इपिग्लॉटिसमध्ये जाऊ नये म्हणून, ग्लॉटिसमध्ये जाऊ नये म्हणून त्या ग्लॉटिसला कव्हर करणारं वर कोण आहे, इपिग्लॉटिस. फंक्शन लक्षात ठेवा इपिग्लॉटिसचं, बऱ्याच वेळेला विचारलंय. इपिग्लॉटिस प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इन टू द ट्रॅकिया. आणि जर ते गेलं तर आपल्याला ठसका लागत असतोय बघा. त्यानंतर बघा, म्हणजे कधी पण जेवण जेवताना आपण जर श्वास एकदम घेतला तर आपल्याला काय लागतो, ठसका लागतो. का लागत असतो, कारण ते जे फूड आहे ते चुकून कुठं होतं, ट्रॅकियामध्ये जात असतं. ते ठसका लागलं की ते बाहेर पडत असतं किंवा उचकी लागणे म्हणत असतो आपण कधी कधी. पुढचा पार्ट बघूया आपण, तर आहे तो कुठला, ट्रॅकिया. ट्रॅकिया बघा, विंड पाईप म्हणतो आपण त्याला. 10 to 12 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. 10 to 12 सेंटीमीटर काय झाली, लेंथ झाली. इट रन्स थ्रू द नेक इन फ्रंट ऑफ इसोफॅगस. इसोफॅगसच्या पुढे आहे. काही काही जण चूक काय करतात, पुढे इसोफॅगस आणि मागं ट्रॅकिया. पण लक्षात ठेवा वेंट्रल साईडला आपल्या काय आहे, ट्रॅकिया. त्याच्या पाठीमागं काय आहे, इसोफॅगस. अँड एक्सटेंड इन टू अप टू द मिडल थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीच्या मिडलपर्यंत एंट्रीपर्यंत काय ते एक्सटेंड झालेत. इट इज सपोर्टेड बाय सी शेप कार्टिलेज. नंबर लक्षात ठेवा, 16 to 20 काय आहेत, रिंग्स आहेत. 16 to 20 काय आहेत, रिंग्स आहेत. सी शेप कार्टिलेज, हे सुद्धा कार्टिलेज आहे पण शेप कसा आहे त्याचा, सी शेप आहे. विच प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. आता पहिला जरा व्यवस्थित समजून घ्या हे कशासाठी आहे. तर आपल्याला माहिती आहे आपल्या पाठीमागं काय आहे, पाठीचा कान आहे, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेब्रल कॉलम आहे. पाठीमागं काय, व्हर्टेब्रल कॉलम आहे. इथेच आपण कन्सिडर करूया, हा काय झाला, व्हर्टेब्रल कॉलम डॉर्सल साईडला आहे. त्यानंतर इथं काय आपला इसोफॅगस आहे, हा काय झाला, इसोफॅगस. आता इसोफॅगसला आधार कोणाचा आहे पाठीमागं, इसोफॅगस पण ट्यूबच आहे. इसोफॅगसला आधार कोणाचा आहे पाठीमागं, तर लक्षात ठेवायचं कोण आहे तिथं, डॉर्सल साईडला व्हर्टेब्रल कॉलम. त्यानंतर कोण आहे बघा, ट्रॅकिया. त्यानंतर कोण आहे इथं, ट्रॅकिया, रेस्पिरेटरी पार्ट इन फ्रंट ऑफ इसोफॅगस म्हटलंय. मग ट्रॅकियाला पुढं सपोर्ट करण्यासाठी कोण असलं पाहिजे तिथं, तर काय कोण असणार आहे तिथं, असे सी शेप काय असणार आहेत, तर कार्टिलेजपासून तयार झालेले असे 16 to 20 रिंग्स असणार आहेत. त्याला सी शेप कार्टिलेज म्हणतो आपण. त्याचं फंक्शन काय आहे, प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. कोलॅप्स ऑफ ट्रॅकिया. ट्रॅकियाला पडू देत नाहीत हे सी शेप काय असणार आहेत, कार्टिलेज. एकदम सिंपल आहे बघा. इट इज लाइन्ड इंटरनली विथ सिलेटेड pseudostratified epithelium mucous glands that trap the unwanted particles, prevent their entry into the lungs. आता तिथं मॉइश्चर पण दिसतं आपल्याला थोड्या प्रमाणात. आता महत्त्वाचा पार्ट जरासं पुढचा आहे बघा, ट्रॅकियाचं काय स्ट्रक्चर. ट्रॅकियाचं लेंथ किती बघितली आपण, ट्रॅकियाची 10 to 12 सेंटीमीटर. इसोफॅगसच्या पुढे आहे, थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. आणि आता आपल्याला समजून घ्यायचं हे सी शेप कार्टिलेज काय असतात ते. लॅरिंगच्या पुढचा पार्ट कुठला आहे, ट्रॅकिया. हा पार्ट आहे ट्रॅकिया. आणि त्याच्याबरोबर पुढं आपल्याला काय दिसते बघा, असे सी शेप काय दिसत, कार्टिलेज. म्हणजे असे फ्रंट साईडला असे काय असतात, कार्टिलेज असतात. आणि हा झाला ट्रॅकिया. आणि इथं पाठीमागं काय, इसोफॅगस आहे. आणि त्याच्या पाठीमागं व्हर्टेब्रल कॉलम आहे. ट्रॅकियामध्ये बघा काय झालंय, प्रायमरी ब्रॉन्कस असे दोन झालेत बघा. दोन काय झाले, डिवाइड झाले. त्यानंतर त्याचे बारके बारके, त्याला सेकंडरी टर्शरी असं पण म्हटलं. सगळ्यात शेवटी काय आहेत, त्याच्या बारक्या एकदम असं म्हणजे ब्रांचिंग स्ट्रक्चर दिसते आपल्याला, त्याला काय म्हणायचं, ब्रॉन्क्युल्स. त्याला काय म्हणणार आपण, ब्रॉन्क्युल्स. आता मी जरासे काय काय एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय ते जरासे नोट डाऊन करून घ्या. ट्रॅकिया सी शेप कार्टिलेजने सपोर्ट केले. 16 to 20 काय आहेत, रिंग्स आहेत. ट्रॅकियामध्ये राईट आणि लेफ्ट असे दोन पार्ट असणार आहेत. काय म्हटलं आपण त्याला, राईट आणि लेफ्ट ते डिवाइड झाले. त्याला काय म्हटलं आपण, ब्रॉन्काय. म्हणजे हा पार्ट काय झाला, ट्रॅकिया. आणि ट्रॅकियाचे दोन पार्ट, त्याला काय म्हटलं आपण, प्रायमरी ब्रॉन्काय. त्यामध्ये एक लेफ्टमध्ये जाणार आहे, एक राईट लंगमध्ये जाणार आहे. जो राईट ब्रॉन्काय आहे, नोट डाऊन करून घ्या, त्याची लेंथ आहे 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर लॉंग आहे. आणि जो लेफ्ट आहे तो त्याची लेंथ काय, 5 सेंटीमीटर लॉंग. जो पार्ट लक्षात ठेवा राईट आहे तो काय थोडासा वाईडर आहे, थोडासा वाईड आहे त्याची, म्हणजे त्याचं डायमीटर आपण बघितलं तर. आणि जो लेफ्ट ब्रॉन्काय, ट्रॅकिया म्हणतो मी, ब्रॉन्काय त्याचा कसा आहे, नॅरो आहे. त्यानंतर बघा जो राईट आहे तो कसा आहे, जरासा व्हर्टिकल आहे. आणि जो लेफ्ट आहे तो थोडासा जरासा हॉरिझॉन्टल दिसतो आपल्याला.
आता त्यानंतर आपण पुढे बघणारच आहे थोडासा इन डिटेल पार्ट आहे ब्रॉन्काय. डायग्राममध्ये म्हणून फक्त मी सांगितलं. ब्रॉन्काय द ट्रॅकिया, म्हणजे ब्रॉन्काय पहिला समजून घ्या. द ट्रॅकिया डिवाइड्स इंटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. इट रिचेस द मिडल ऑफ द थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे ट्रॅकिया हा झाला आणि डिवाइड झाला असं प्रायमरी आणि प्रायमरी, त्यामध्ये लेफ्ट आणि राईट ब्रॉन्काय. सिक्वेन्स लक्षात ठेवा. ट्रॅकिया, ब्रॉन्काय, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी ब्रॉन्काय, त्यानंतर सगळ्यात शेवटी ब्रॉन्क्युल्स. द ब्रॉन्काय आर सपोर्टेड इंटरनली बाय सी शेप कार्टिलेज इनकम्प्लीट रिंग्स. त्यानंतर बघा 16 to 20 त्यामध्ये सुद्धा 16 to 20 ट्रॅकियामध्ये आहेत, पण इंटरनली ब्रॉन्कायमध्ये सुद्धा काय आहेत, त्याला सपोर्ट करण्यासाठी काय आहेत तर सी शेप कार्टिलेज आहेत, फक्त ट्रॅकियावर नाही आहेत. द प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड्स टू फॉर्म सेकंडरी अँड टर्शरी ब्रॉन्काय विच लीड्स टू टर्मिनल ब्रॉन्क्युल्स एंडिंग इन टू द एल्व्हिओलाय. आता इथं हा रेस्पिरेटरी ट्रॅक संपतोय. पहिला व्यवस्थित समजून घ्या. आपण काय बघतोय, रेस्पिरेटरी ट्रॅक बघतोय. आपण सिक्वेन्स कुठून चालू केलं तर बघा, एक्सटर्नल इंटरनल लेअर चालू केलं, नॅझोफॅरिंग झालं, लॅरिंग झालं. लॅरिंग झाल्यावर आपण काय बघितलं बघा, तर पुढं ट्रॅकिया. ट्रॅकिया झाल्यावर ट्रॅकियाचे 2 फाटे फुटले, त्याला प्रायमरी आणि सेकंडरी ब्रॉन्काय म्हटलं, लेफ्ट आणि राईट. सेकंडरी झालं, टर्शरी झालं. सगळ्यात शेवटी काय असणार आहे त्याचं तर ब्रॉन्क्युल्स. म्हणजे पहिला समजून घ्या व्यवस्थित. मी तर डायग्राम काढून दाखवते तुम्हाला, क्लिअर जरा असं आपल्याला असलं पाहिजे. ट्रॅकिया डिवाइड झाला प्रायमरी सेकंडरी, त्यानंतर त्याला म्हटलं पण ब्रॉन्काय. त्याला काय म्हटलं ब्रॉन्काय. ब्रॉन्कायचे परत तर सेकंडरी ब्रॉन्काय झाले, त्याचे फाटे फुटले सेकंडरी. सेकंडरीचे फाटे फुटले टर्शरी. टर्शरीचे फाटे फुटले, त्याला काय म्हटलं आपण तर ब्रॉन्क्युल्स. सगळ्यात शेवटी ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युल्सच्या तिथं काय असणार आहेत, असे ग्रेप्समध्ये काय असणार आहेत एल्व्हिओलाय. आपण बघणारच आहे पुढे एल्व्हिओलाय काय असतात ते. पुढचा पार्ट बघूया आपण. काय मेजर महत्त्वाचा पार्ट रेस्पिरेटरी सिस्टीम मधला. आत्ता आपण बघितला अगोदर रेस्पिरेटरी ट्रॅक, आता काय बघतोय आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मधला लंग्सचा पार्ट बघतोय. त्यामध्ये बघा फुफ्फुस, आपलं फुफ्फुस नाही फुफ्फुस. दिस आर मेन रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ ह्युमन्स. वन पेअर ऑफ स्पॉन्जी इलास्टिक लंग्स आर प्रेझेंट इन द थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे काय प्रेझेंट आहेत, लंग्स आहेत. इच लंग इज इन्क्लोज्ड इन अँड प्रोटेक्टेड बाय द डबल प्लुरल मेम्ब्रेन. आता नवीन शब्द आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. लंग्सच्या वर प्रोटेक्शन आहे, त्याला मेम्ब्रेन म्हणायला काय म्हटलं आपण प्लुरल मेम्ब्रेन. प्लुरल मेम्ब्रेन. आउटर परायटल, इनर व्हिसरल. 2 मेम्ब्रेन आहेत. डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर दिसते लंग्सला प्रोटेक्ट करण्यासाठी. आउटर परायटल, इनर व्हिसरल. आता स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसते बघा, लंग्सची 2-3 डायग्राम तुम्हाला मी दाखवणार आहे. डायफ्रॅम वगैरे बेसिक सगळं आपल्याला समजले. ट्रॅकिया, विंड पाईप, ब्रॉन्काय प्रायमरी, त्यानंतर सेकंडरी, टर्शरी सगळं आपल्याला माझ्यामध्ये थ्रू डायग्राम आता तुम्हाला दिसत असेल. परत आता मी सगळं रिवाईज करतोय बघा. ट्रॅकिया हा पार्ट सी शेप कार्टिलेज आहे, त्याच्यावर इथं रिंग दिसतात बघा सी शेप. त्यानंतर इथं काय झालं बघा, ब्रॉन्काय काय झालं आहे प्रायमरी आणि सेकंडरी. त्यानंतर त्याचे टर्शरी आणि सगळ्यात शेवटी काय आहेत ब्रॉन्क्युल्स. आणि ब्रॉन्क्युल्स कुठं ओपन होतात बघा, हे बारकी बारकी ग्रेप्ससारखं स्ट्रक्चर दिसते, त्याला काय म्हणायचं एल्व्हिओलाय. द्राक्षाचा घड दिसतोय बघा, त्याला काय म्हणायचं एल्व्हिओलाय. एकदम सिंपल आहे. आता इथं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, हे आउटर लेअर आहे, लेअरला काय म्हटलं आपण डबल लेअर आहे, त्याला म्हणायचं प्लुरा. आउटर परायटल, इनर व्हिसेरल. दोघांच्या मध्ये कॅव्हिटी, त्याला म्हणायचं प्लुरल कॅव्हिटी. दोघांच्या मध्ये कॅव्हिटी आहे, त्याला काय म्हटलं आपण प्लुरल कॅव्हिटी. त्यामध्ये असणार आहे प्लुरल फ्लुइड. व्यवस्थित जरा समजून घ्या. मी आणखीन एकदा रिपीट करतोय. लंग्स आहे, ट्रायंग्युलर ऑर्गन आहे. ब्रॉन्काय त्यामध्ये एंटर झालाय बघा. आउटर काय लेअर झाली परायटल, इनर काय झाली व्हिसरल. दोघांच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला म्हणायचं प्लुरल स्पेस. त्यामध्ये जे लिक्विड आहे त्याला म्हणायचं प्लुरल फ्लुइड. एकदम सिंपल आहे, फ्लुइड प्लुरल फ्लुइड. आता त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूया. आता बेसिक स्ट्रक्चर सगळ्यांना समजले. बिटवीन द 2 प्लुरा इज द प्लुरल कॅव्हिटी. 2 आउटर आणि म्हणजे परायटल आणि व्हिसरल त्याच्यामध्ये काय कॅव्हिटी आहे. ही कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणायचं प्लुरल फ्लुइड. इट इज सिक्रेटेड बाय मेम्ब्रेन्स. म्हणजे जे मेम्ब्रेन्स आहेत तेच सिक्रेट करणार आहेत ते लिक्विड. द राईट लंग इज लार्जर व्हाईल अँड डिवायडेड इंटू 3 लोब्स. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. राईट आणि लेफ्ट हे 2 लंग्स आहेत आपल्या बॉडीमध्ये थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. राईट लंग त्यामध्ये 3 लोब्स आहेत.
3 लोब्स आहेत, 3 तुकडे आहेत म्हणूया आपण त्याचे. त्यानंतर लेफ्ट लंग्स तुकडे म्हणजे तसे तुकडे तसा अर्थ घेऊ नका शब्दशः. लेफ्ट लंग्समध्ये काय स्मॉलर आहे आणि काय आहे 2 लोब्स आहेत. आता MCQला तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जातो तर एक तर 3 लोब्स हे राईटमध्ये आहेत का लेफ्टमध्ये आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे. एकच काय तर लक्षात ठेवा, राईटमध्ये काय असणार आहेत 3 लोब्स असणार आहेत किंवा लेफ्टमध्ये लक्षात ठेवा, कारण लेफ्ट साईडला आपलं हार्ट आहे. लेफ्ट लंग हार्ट लक्षात ठेवा, फक्त 2 लोब्स आहेत. 2 लोब्स आहेत लेफ्ट लंगमध्ये आणि स्मॉलर आहे. स्मॉलर का, कारण तिथे जागा कोणासाठी पाहिजे, हार्टसाठी जागा पाहिजे म्हणून तो बारका झाला. कोण, लेफ्ट लंग. Each lobe of lung has the terminal bronchioles ending in the bunch of sac each with 10 to 12 alveoli. आता जराशी लंगची एक डायग्राम बघूया आपण, त्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचे लोब्स कुठले कुठले आहेत ते. आता जो राईट आहे बघा, राईट जो लंग आहे त्या राईट लंगमध्ये बघा लोब्स कुठले कुठले आहेत. हा पहिला काय झाला लोअर लोब आहे बघा, इथं दिसतो आपल्याला. हा झाला मिडल लोब आणि हा काय झाला वरचा, हा सगळ्यात वरचा काय झाला अप्पर लोब. आता त्याला सुपेरियर, त्यानंतर मिडल किंवा मीडियन आणि इन्फेरियर असे 3 लोब आहेत बघा. कशामध्ये, तर राईटमध्ये. आता बघा की हा जो पार्ट दिसतोय आपल्याला, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणणार लक्षात ठेवायचं, तर नॉच फॉर हार्ट, म्हणजे एक थोडीशी जागा आहे, थोडीशी कॅव्हिटी आहे. कशासाठी, तर हार्टसाठी. लेफ्ट लंगमध्ये लेफ्ट लंग बारका आहे. बारका तो काय, कारण तिथं त्यानं जागा कोणासाठी केली, हार्टसाठी जागा केली. आणि स्पेसिफिक कधी कधी विचारतात नॉच फॉर हार्ट कुठं आहे, तर ऑब्व्हियसली लेफ्टमध्ये असणार आहे, कारण हार्ट कुठं असतं आपलं लेफ्टमध्ये. काही काही एक्सेप्शन कंडिशनमध्ये हार्ट मिडलमध्ये किंवा राईट साईडला सुद्धा आपल्याला दिसून येतं, पण ते एक्सेप्शन झालं. इन जनरल काय असतं आपल्याला माहिती आहे, लेफ्ट साईडला आपलं हार्ट आहे आणि त्याचं हार्टचं काम आहे सर्क्युलेशन करणं. आणि हार्ट असं म्हणा, हर्ट असं म्हणू नका, काही काही हर्ट असा उच्चार करतात, चुकीचा आहे तो. लास्ट काय बघा ॲल्व्हिओलाय. These are the thin walled lobulated structure like bunch of grapes. Each alveolus, single असेल तर alveolus is surrounded by the network of capillaries, blood capillaries, रक्तपेशी जे काय असेल ते. त्यानंतर बघा पल्मोनरी आर्टरीज अँड व्हेन्स. आता पल्मोनरी स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवा, पल्मोनरी आर्टरीज आणि पल्मोनरी व्हेन्स. पल्मोनरी म्हणजे लंग्सच्या रिलेटेड, आणि हा पल्मोनरी शब्द महत्त्वाचा आहे. पल्मोनरी नुसत्या आर्टरीज आणि व्हेन्स नाही आहेत, त्या कुठल्या आहेत, पल्मोनरी आणि आर्टरीज. जिथं लंग्सच्या तिथं असणार आहेत म्हणून त्याला काय म्हटलं, पल्मोनरी आर्टरीज आणि पल्मोनरी व्हेन्स. These have highly elastic wall made up of single layer of squamous epithelial cell. लेअर लक्षात ठेवा, आणि कुठल्या प्रकारच्या सेल्स आहेत, सिंगल लेअर ऑफ स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन ऑफ connective tissue. There are about 70 million alveoli in the lungs and they provide surface area for exchange of gases. जर तुम्हाला स्पेसिफिक असा क्वेश्चन विचारला रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये की कुठला पार्ट हा ॲक्च्युअली प्रोव्हाइड करतो सर्फेस एरिया फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस, कारण एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठं होणार आहे, ब्लडच्या थ्रू आणि त्या ॲल्व्हिओलायच्या मध्ये, त्या 2 लेअरच्या मध्ये. आता स्क्रीनवर तुम्हाला मी एक डायग्राम दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित. हा ॲल्व्हिओलायचा पार्ट झाला, बंच ऑफ ग्रेप्ससारखं स्ट्रक्चर दिसतंय बघा आपल्याला. 70 मिलियन असे काही काही ॲल्व्हिओलायस आहेत आपल्या लंगमध्ये. त्या ॲल्व्हिओलायमध्ये बघा आता हा पार्ट झाला काय, कन्सिडर करूया आपण. इथं काय झाली, ब्लड कॅपिलरीज झाली, आपण ही काय झाली कन्सिडर केली कॅपिलरीज आहे. त्यामध्ये काय O2 आणि CO2चं काय होते बघा, इथे दिसतं आपल्याला ट्रान्सपोर्ट होतोय. O2 CO2 काय होतोय, ट्रान्सपोर्ट होतोय. आणि ही काय झाली ॲल्व्हिओलायची वॉल झाली. आणि लेअर लक्षात ठेवा व्यवस्थित. आणि हे कसं होणार आहे ते आपण इन डिटेल अभ्यास करणार आहे, फक्त गॅसेस एक्सचेंज हे कसं होते ते समजण्यासाठी. आता ओव्हरऑल प्रोसेस मी तुम्हाला जरा सांगतो, एकदम सिम्पल आहे. आपलं पुढचं ऑक्सिडेशन का गरजेचं आहे, आपण इनहेलेशन एक्सलेशन का करत असतो, ते आपण एअर काय घेतला आत घेतला थ्रू आपले जे काही आपण रेस्पिरेटरी ट्रॅक बघितलं ते सगळ्यात, ते लॅरिंग्स सगळं झालं. आता सगळ्यात शेवटी कोण आहे इथं, ॲल्व्हिओलाय. त्याच्याकडे इथे सपोज आपण कन्सिडर करूया ऑक्सिजन आला, म्हणजे ट्यूब माहिती आहे आपल्याला, ट्रॅक माहिती आहे बघा. मी फक्त आता ट्रॅकियापासून चालू करतो. ट्यूब, ट्रॅकिया, 2 लंग्समध्ये ब्रॉन्काय गेले, प्रायमरी सेकंड ट्रस्टी, सगळ्यात शेवटी ब्रॉन्क्युल्स, आणि ब्रॉन्क्युलच्या एंडला कोण आहेत, ॲल्व्हिओलाय. ॲल्व्हिओलायकडे आता आलाय ऑक्सिजन. ऑक्सिजन काय जाणार आहे, तो कुठे जाणार आहे, ब्लडमध्ये जाणार आहे, ब्लड कॅपिलरीजमध्ये जाणार आहे. ब्लड
कॅपिलरीजमध्ये पल्मोनरी व्हेन किंवा पल्मोनरी आर्टरीज, स्पेसिफिक शब्द लक्षात ठेवा. तिथं त्या आल्या व्हेन्सच्या, पल्मोनरी व्हेन्स किंवा पल्मोनरी आर्टरीज, तिथं CO2O2चं काय झालं, ट्रान्सपोर्ट झालं. आता एकदम सिंपल लक्षात ठेवा, आता ब्लड कॅपिलरीजमध्ये ऑक्सिजन आहे, ब्लड कॅपिलरीजमध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे. तो जो काही ऑक्सिजन आहे, ऑक्सिडेटेड ब्लड आहे, ते काय करणार आहेत कॅपिलरीज. आणि स्पेसिफिक आपण बघणार आहे हार्टचं, जेव्हा आपण स्ट्रक्चर बघणार आहे, त्याचं मेकॅनिझम बघणार आहे, तेव्हा जर असं इन डिटेल तुम्हाला समजेल. फक्त मी काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या. लंग्समध्ये काय आले, आता ऑक्सिजन आला आहे लंग्समध्ये आपल्या. लंग्समधून तो आता कुठं जाणार आहे, तर आपल्या हार्टकडे जाणार आहे. पल्मोनरी आर्टरीज व्हेन जे काय असतील त्या हार्टकडे त्यांनी ब्लड नेलं. फक्त ब्लड कॅपिलरीज लक्षात ठेवा, जरा ते कॉम्प्लिकेटेड वाटेल पल्मोनरी शब्द, जरा कन्फ्युजिंग आहेत त्या गोष्टी, त्या आपण हार्टच्या ह्याच्यामध्ये बघूया. ऑक्सिजन आला लंग्समध्ये, लंग्समधून तो कुठं गेला, थ्रू ब्लड कॅपिलरीज हार्टमध्ये. हार्टमध्ये दोन प्रकारचे ब्लड असणार आहेत, ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड. जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड होणार आणि परत ते काय होणार आहे, आपल्या सगळ्या ऑर्गनला, सगळ्या टिश्यूला हे ऑक्सिजनेटेड ब्लड ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे. आपण एक कन्सिडर करूया, एक सेल आहे, सेल काय घेणार आहे, तो ऑक्सिजन सगळ्यात शेवटी घेणार आहे. सेल्युलर रेस्पायरेशनमध्ये आपण बघितलं. आणि तयार काय करणार आहे, एनर्जी, कधी, ऑक्सिडेशन झाल्यावर. कशाचं, ते जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते काय म्हटलं आपण, ग्लुकोज. त्यामध्ये जरासं व्यवस्थित काय तर बेसिक आयडिया असेल तुम्हाला कशाची, जे काही रेस्पायरेशन आपलं होत असतं आपल्या बॉडीमध्ये. आणि पुढचा पॉईंट बघा, डायफ्रॅम. पुढचा पॉईंट काय आहे, डायफ्रॅम. इट इज मस्क्युलर सेप्टम दॅट सेपरेट द थोरॅसिक अँड ॲबडॉमिनल कॅव्हिटी. आपल्याला माहिती आहे थोरॅसिक आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी याने सेपरेट केलं. इट इज डॉम शेप, डोम जे काय असेल ते. अँड ऑन कॉन्ट्रॅक्शन इट बिकम्स फ्लॅटन. आता एक कधी डोम शेप होतं, कधी फ्लॅट होतं, ते आपण बघणार आहे. ॲक्च्युअल मेकॅनिझम कसं आहे ते तेव्हा बघूया आपण. जर असं डोम शेप काय असतं, फ्लॅट काय असतं ते. डोम म्हणजे असं दिसत असतं डोम शेप, आणि फ्लॅट म्हणजे असं दिसत असतं आपल्याला. मग त्या डायफ्रॅमचा काय रोल आहे एक्सेलेशन इनहेलेशनमध्ये, ते सुद्धा आपण व्यवस्थित बघणार आहे. आता जे काही मी आज पॉईंट सांगितलं, म्हणजे आपण बराच पार्ट आपण आज कव्हर केला. लेक्चर थोडंसं मोठं झालं, 2 टप्प्यात तुम्ही बघितलं तरी चालेल. आणि जे एक नर्वस आपण सिस्टीम बघितलं, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन बघितलं आहे, त्याचं जरासं एक व्हिडिओ मी अपलोड केलं होतं, पण त्याच्यावर काहीतरी कॉपीराइट स्ट्राईक आले वाटतं, त्यामुळे ते बहुतेक मला रिअपलोड करायला लागणार आहे कदाचित, कारण त्यामध्ये एक ॲनिमेशन त्यांनी यूज केलं ते मी, त्यामुळे कॉपीराइट स्ट्राईक बसत असतात. बघूया आता कसं काय, नाहीतर मग दुसरा कुठला तरी एक व्हिडिओ तयार करून परत मी रिअपलोड करतो, कारण तो चॅप्टर थोडासा मोठा आहे. त्यामुळे तुमच्याकडे आता वेटेज वगैरे आला असेल प्रत्येक चॅप्टरचं काय आहे ते, कारण ते PDF जर असं काय तर आता इकडं तिकडं शेअर झाले. त्या PDF मध्ये प्रत्येक चॅप्टरचं वेटेज, त्याला किती मार्काला असणार आहेत, काय असणार आहेत, क्वेश्चन पेपर पॅटर्न, सगळ्या सब्जेक्ट्स माझ्यामध्ये तुमच्याकडे आता पोचले असतील PDFच्या थ्रू. पण सगळ्यात महत्त्वाचं जे मेजर मोठे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत ते पहिला व्यवस्थित कवर करा. रिड्यूस झालेले सिलेबस आपण सगळ्यात शेवटी घेणार आहे, आणि त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगितले काय आहे ते, आणि ते जरासं पटकन कवर होण्यासारखं आहे. आता मेजर आपलं काय असणार आहे, रेस्पायरेशन, सर्क्युलेशन, त्यानंतर ह्युमन हेल्थ अँड डिसीज, ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, आणि रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. हे एवढेच फक्त मोठे चॅप्टर्स आहेत आपल्या सिलेबसमधले. बाकी एकदम बारके चॅप्टर्स आहेत, त्यामुळे त्याच्यावर जरासं फोकस करा. जे काही मी पॉईंट्स आज सांगितलं ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा. आणि आजच्या पुरतं आपण इथं थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.